चलो लेट अस स्टार्ट. आपण काय करूया, मार्किंग करूया. क्लोजिंग स्टॉकचं मार्किंग होत नाही. नेक्स्ट, गुड्स कॉस्टिंग ₹3,000 परचेस्ड अँड रिसिव्ड ऑन 31 मार्च. याचं पण मार्किंग होणार का? कोणी होणार? कुणाला होणार? परचेस आणि चला सन्ड्री क्रेडिटर्स आणि अजून परचेस. परचेस डन. व्हॉट इज नेक्स्ट? लक्ष डिप्रिशिएट मशिनरी. मशिनरीला मार्क करू, प्लांट अँड मशिनरी. नेक्स्ट, आउटस्टँडिंग वेजेस. सॅलरी अँड वेजेसला मार्क करणार, वेजेस अँड सॅलरीला मार्क करणार. गुड्स कॉस्टिंग मोहिनी कॅपिटलला मार्क करणार. दुसरीकडे कुठेही मार्किंग करता येणार नाही. नेक्स्ट, आणि आरडीडी दोन ठिकाणी मार्क करणार. मला कुठे मार्किंग करू? सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्स. बॅड डेट्स आहेत? नो बॅड डेट्स. चला, वन मोर क्वेश्चन ओनली रिमेन्स इज दिस. समृद्धी ऍडव्हर्टाइजमेंट आत्ताच आपण डिस्कस केलं. चला बोला, काय आहे? व्हॉट इज दिस? हिडन ऍडजस्टमेंट. दीपंकर, अरे बाबा तू कुठल्या क्लास अटेंड करतोय? वी आर ऑन टू दिस ऍडव्हर्टाइजमेंट. हे फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम डेट आली म्हणजे काय आलं? मीटर आला. मीटर आला म्हणजे मीटर कधीपासून स्टार्ट होतो? 1 एप्रिल, 31 मार्च. दिस इज 1 Jan. चला 1 Jan आहे. आता किती इयर्सचं करायचं? इथून पुढे 2 years, राईट? 2 years फ्रॉम हियर. 2 years मीन्स हाऊ मेनी मंथ्स? 24 months. वी ऑलवेज कन्वर्ट दिस इनटू मंथ्स. बरोबर? आपल्याला हे मंथ्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. व्हॉट इज नेक्स्ट? अजून काय करायचं? हाऊ मेनी मंथ्स आउट ऑफ दिस 24 months, हाऊ मेनी मंथ्स वी हॅव कन्झ्युम्ड इन ड्युरिंग दिस इयर? जानेवारी टू मार्च. 1 जानेवारी आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने आपण इथं कन्झ्युम केले. परफेक्ट. व्हॉट इज नेक्स्ट? आउट ऑफ दिस 24, 3 months आपण ऑलरेडी कन्झ्युम केलेत. मग हाऊ मेनी मंथ्स रिमेनिंग? 21. येस, 21 months. हे काय आहे? तुमचं पिरियड इथून पुढचा सगळा पिरियड इज प्रीपेड. हे झालं नुसतं नामनाला गाडा भर. म्हणजे काय? याच्या पुढे सगळं करायचंय. हे तर नुसती स्टार्ट आहे. बघा ना, 3 months तुम्ही कन्झ्युम केले म्हणजे 21 months आर प्रीपेड. हे प्रीपेड आहेत. कॅल्क्युलेशन कशी करायची? बोला, हाऊ टू कॅल्क्युलेट? येस, नाही इथं पीआरटी नाही. थांब, बाकीचे कॅल्क्युलेशन कशी करायची? हे सगळं झालं. आता हा तुमचा डिनॉमिनेटर आहे आणि हा न्यूमरेटर आहे. बघा मी ट्रिक सांगितली तुम्हाला. हा 24 इज युअर डिनॉमिनेटर, 21 समृद्धी, दिस इज युअर डिनॉमिनेटर अँड दिस इज युअर न्यूमरेटर. म्हणजे मी आणि जी अमाऊंट दिली तुम्हाला, किती अमाऊंट आहे ऍडव्हर्टाइजमेंटची? 10,000. या 10,000ला मी काय करणार? मल्टिप्लाय. मी काय सांगितलं? 21 इज माय न्यूमरेटर अँड 24 इज माय डिनॉमिनेटर. बस हो गया काम. पण हे जे कॅल्क्युलेशन करणार आहेत ना, आपल्याला मिळणार काय आहे? प्रीपेड अमाऊंट. आणि प्रीपेड अमाऊंटचा आपण काय करतो? मायनस. सो कन्सेप्ट कळते का? बघा, म्हणून तो मीटर आहे. त्या मीटरवर टाकलं की लगेच तुम्हाला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मिळतील. त्यामुळे कॅल्क्युलेशन एकदम इझी होतील. आणि जी काही तुम्हाला मिळणार ती प्रीपेडची अमाऊंट मिळणार. ती तुम्ही प्रीपेड या अमाऊंट मधनं मायनस करणार. काय समृद्धी? येस, डन. किती झालं? 8750. 8750 ही अमाऊंट काय आहे? प्रीपेडची अमाऊंट आहे. चला, ऑल राईट. व्हॉट वी विल डू नाउ? पहिले हे सगळं खचर काढून टाकू. आणि व्हॉट वी विल डू, ही आपण हिडन ऍडजस्टमेंट देअर अँड देअर इटसेल्फ करतो आपण, राईट? वी डू इट देअर इटसेल्फ. आपलं मार्किंग सगळं झालेलं आहे. ऑल मार्किंग इज ओव्हर. आपण आरडीडी पण मार्क केली आहे. चला, व्हॉट इज इट? तुमचं एव्हरीथिंग इज रेडी. बरोबर आहे सगळं? वी विल स्टार्ट. व्हॉट, वेअर फ्रॉम वेअर वी विल स्टार्ट?
चला मी माझा ऑलरेडी हे बघा प्रॉफिट अँड हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस, देन बॅलन्स शीट. दिस टाइम आय एम डुईंग फ्रंट बॅक, तुम्ही लेफ्ट राईट करताय, मी फ्रंट बॅक करतोय. एखादा फ्रंट बॅक पण करून बघूया. ऑल राईट, कम्प्लीट बॅलन्स शीट रेडी आहे. नाव आता सुरुवात कुठून करणार मी? फ्रॉम वेअर? कॅपिटल्स. कुठे टाकू कॅपिटल? पटापट सांगा. लायबिलिटी घ्या, कॅपिटल 5 लाईन्स बुक करा. कॅपिटल मोहिनी, कॅपिटल रोहिणी, 5 लाईन्स. लेट अस बुक 5 लाईन्स. चला नेक्स्ट, कॅपिटल 1,20,000, रोहिणी कॅपिटल 90,000. परचेस आणि सेल धनश्री, यातला परचेस कुठला आणि सेल कुठला? अमाउंट सांग. 2,20,000 काय आहे परचेस आणि 4,30,000 सेल्स. चला, पण असं का? परचेस पहिले दिलंय म्हणून परचेस नाही. जे डेबिट मध्ये आहे ते परचेस आणि जे क्रेडिट मध्ये आहे दॅट इज सेल. ऑल राईट, चला परचेस कुठे बुक करणार आपण? मी कुठे आलो? ट्रेडिंगला. चला करा बुक परचेस आणि सेल दोन्ही बुक करून टाका. सेलला मी इनरला का नाही घेतलं? इनरला घ्यायला पाहिजे. आपली स्टँडिंग इन्स्ट्रक्शन काय आहे? इनर. मग लेट अस पुट दॅट इनटू इनर. आणि त्यापुढे काय लिहायचं? इथं लिहा आणि त्या खाली एक लाईन बुक करा. राईट? येस. बाय मिस्टेक आहे ती. परचेस सेल झालं. परचेसला 2 लाईन. मग मी आता काय करणार? हे बघा इथं शीज क्लेवर, बरोबर, तिचं लक्ष आहे. बघा परचेसला 2 लाईन बुक केले का? एक रिटर्न आणि एक ऍडजस्टमेंट, बरोबर आहे ना? बरं, आता पहिलं काय करायचं? इट इज अप टू यू नाव. म्हणून मी हे आता कमिट करतच नाही. मी आय एम नॉट कमिटिंग माय सेल्फ ओव्हर हिअर. मी कुठलेच काही कमिटमेंट दिलेलं नाही. मी इथं मी आता पहिल्या जे ऍडजस्टमेंट पहिली येईल ती करू. जर रिटर्न पहिले आलं तर रिटर्न आणि ऍडजस्टमेंट पहिले आलं तर ऍडजस्टमेंट. चलो, सो परचेसला 2 लाईन सोडायच्या आहेत ॲज शी सेड. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे असतात? असेटला. आणि सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला. चलो, सो मला कुठे जायला लागेल? आय वॉन्ट टू बॅलन्स शीट. पण मला इथं जागा सोडायला लागेल, राईट? मग व्हॉट आय विल डू? मी थोडीशी जागा सोडली आहे सन्ड्री डेटर्सला अँड देन खालच्या साईडला सन्ड्री क्रेडिटर्स. इज दॅट राईट? मी स्क्रोल डाऊन करून लिहिलेलं आहे. नीट चेक करा. इथं पहिले फिक्स असेटसाठी जागा सोडायची सन्ड्री डेटर्स अँड देन दिस इज सन्ड्री क्रेडिटर्स. दोघांनाही मी इनरला टाकलाय, बरोबर आहे? चेक करा. येस, दोघांनाही ऍडजस्टमेंट आहे. तूच सांगितले. प्रार्थना, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. आउट ऑफ दॅट बिल्स रिसिवेबल कुठलं आणि बिल्स पेएबल कुठलं? बरोबर बोलते. 55,000. तिला एकदम असा एकदम 55,000. आणि चला कुठे टाकायचं? बिल्स पेएबल असेट. ऑल पेएबल्स आर लायबिलिटी आणि ऑल रिसिवेबल्स आर. येस सर. बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. डन. नो पर्सनल कॉमेंट. Bills receivable, bills payable. Bills receivable, bills payable. All receivable is asset, all payables are liabilities. In asset. Discount. आता 2 डिस्काउंट्स आहेत. प्रणित, काय रूल आहे आपला डिस्काउंटच्या बाबतीत? काय रूल आहे? रूल ऑफ डिक. डिक मीन्स व्हॉट? कमिशन. काय रूल काय? पण पोस्ट ॲज इट इज. हे डेबिट आहे, हे क्रेडिट आहे. हे डेबिटला जाणार, हे क्रेडिटला जाणार. पण कुठं? P&L. चला, म्हणून तो रूल केलाय आपण. पण मला कुठे यायला लागेल? फ्रॉम हिअर आय वॉन्ट टू ट्रेडिंग. मी किती जागा सोडली बघा. हाऊ मच लाईन आय शुड लिव्ह फॉर ट्रेडिंग. चला चेक करूया. आपल्याला काय काय बुक करायचं आहे. ओपनिंग स्टॉक तर वरती येणार आहे, त्यासाठी लाईन सोडायची गरज नाही.
वेजेस अँड सॅलरीला 2, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 3, फॅक्टरी इन्शुरन्स 4, फॅक्टरी बिल्डिंग 5. नो, इट इज असेट. ही असेट आहे, ही बॅलन्स शीटला येणार, ही असेट आहे. एक्सपेन्सेस असतील तरच येणार. बिल्डिंग इज आवर प्रॉपर्टी, ऑल प्रॉपर्टीज आर असेट्स, सो दिस इज नॉट. सो 4 अँड इम्पोर्ट ड्युटी 5. माय गॉड, हा एंटायर सम ट्रेडिंगचा आहे. मी काय स्पेशालिटी केली तुम्हाला कळले आता. मोस्ट ऑफ द आयटम्स वी हॅव कवर्ड ऑफ अ ट्रेडिंग अकाउंट. म्हणून मी काय केलंय, प्लेंटी ऑफ लाईन्स. 5 + 3 8 लाईन्स. 8 लाईन्स पाहिजेत आपल्याला. 5 आयटम्स आहेत, लाईन आयटम्स, प्लस 3 ऍडजस्टमेंट्स, म्हणजे ऍडजस्टमेंट इन द सेन्स ग्रॉस प्रॉफिट, टोटल आणि परत खालचा ग्रॉस प्रॉफिट. सो 3 लाईन्स म्हणजे 8 लाईन्स पाहिजेत आपल्याला, राईट. म्हणून मी हे एंटायर स्पेस तिथं सोडून दिली. प्लस एक वरनं एक अजून एक ॲडिशनल लाईन, बाबा राहून देत काही चुकलं बिकलं तर. म्हणून मी कुठे बुक केलंय, डिस्काउंट. आणि दुसरा डिस्काउंट कुठे बुक केला, एक लाईन सोडून क्रेडिटला. एक डेबिट एक क्रेडिट. येस, हो. इंटरेस्ट कसा रे, इंटरेस्ट पेड. गव्हर्नमेंट बॉन्डला पैसे पण द्या आणि इंटरेस्ट पण द्या. विचार कर. नेक्स्ट आपण कुठे आहे, डिस्काउंट. आता पुढचं काय, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे टाकणार, सांगायची गरज आहे, नॉट रिक्वायर्ड. ट्रेडिंग डेबिट फर्स्ट आयटम, ट्रेडिंग डेबिट फर्स्ट आयटम. चलो ट्रेडिंगच्या डेबिटला आलो, फर्स्ट आयटम बुक केला. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट, राईट. परफेक्ट. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज, धनश्री. ट्रेडिंग आणि सॅलरी अँड वेजेस, प्रॉफिट अँड लॉस. वेजेस फर्स्ट वर्ड वरून आपण जाणार, बरोबर. येस, वेजेस अँड सॅलरी कुठे येणार, आणि त्याला इनर आहे, इट इज ऑन टू द इनर साइड. वेजेस अँड सॅलरी, वेजेस अँड सॅलरी. चुकली अमाऊंट किती पाहिजे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, दिस इज हाऊ यू हॅव टू बी ॲब्सोल्युटली ऑन मार्क. वेजेस अँड सॅलरी इट शुड बी 23,000, राईट. मी हे करत नाही, चला 23,000. आणि एक लाईन बुक करायची आहे. ऑलराईट. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठे होतं, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीला. फॅक्टरी बिलॉंग्स टू ट्रेडिंग, ट्रेडिंग. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग. Manufacturing expenses trading. Next 959. Factory insurance. The word factory is there, but it has to have expenses in front against it. Factory against मध्ये expense असेल तरच आपण ट्रेडिंगला घेऊन जाणार. Insurance is an expense. All right. चला काय ना, फॅक्टरी बिलॉंग्स टू ट्रेडिंग. फॅक्टरी इन्शुरन्स अमाउंट करेक्ट आहे का, येस. फॅक्टरी इन्शुरन्स 5,000. डन. फॅक्टरी बिल्डिंग, दिस इज अन असेट. हे फॅक्टरी एक्सपेन्स नाहीये, म्हणजे कुठे येणार, असेटला. चला लेट अस गो टू द असेट अँड ऑन द टॉप ऑफ इट, येस, फिक्स असेटच्या पार्टमध्ये फॅक्टरी बिल्डिंग. फिक्स असेटच्या पार्टमध्ये फॅक्टरी बिल्डिंग 1,30,000, बरोबर आहे का. इनर आउटर, कारण काहीच त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. प्लांट अँड मशिनरी, इनर आउटर कुठं, असेटला, असेटला. Plant and machinery 75,000. Plant and machinery 75,000. चला ऍडव्हर्टाइजमेंट. आता इथं हिडन ऍडजस्टमेंट आहे, अँड वी आर गोइंग टू डू इट ओव्हर हियर इटसेल्फ. चला ऍडव्हर्टाइजमेंट 10,000. पहिले इनरला घेऊन टाका, पण कुठं, हा ऍडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस. चला मी आता कुठे आहे बघा, डिस्काउंटच्या खाली बुक करणार आणि इनरला
डिस्काउंटच्या खाली इनरला टू ऍडव्हर्टाइजमेंट, इनरला लिहा, एक लाईन बुक करा, लगेच त्याची ऍडजस्टमेंट पण कॅरी आउट करू इमिजिएटली. काय ऍडजस्टमेंट आहे मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलं होतं बरोबर. या त्याच्या खाली ब्रॅकेट मध्ये ओव्हर हिअर तुमची कॅल्क्युलेशन्स इथे लिहून टाकले तरी चालेल. काय कॅल्क्युलेशन देणार 10,000 इंटू 20 उलट इंटू 21 डिवाइडेड बाय किंवा हा तसं तो म्हणतोय तसं एनी विच वे 10,000 मल्टिप्लाइड बाय 21 डिवाइड बाय 24. इथे लगेच ब्रॅकेट मध्ये लिहून टाका सो दॅट तुमचं आपण असं म्हणूया की तुमची वर्किंग नॉट झाली. इथं लगेच दाखवा तुम्हाला पण पुढे फ्युचर मध्ये ते रेफरन्सला राहू शकतं. सेकंड इफेक्ट होणार याचा कुठं सेटला. चला घ्या. येस ब्रॅकेट मध्ये आपण कॅल्क्युलेशन्स लिहिणार. वी आर गोइंग टू राइट आवर कॅल्क्युलेशन्स. व्हॉट वॉज आवर कॅल्क्युलेशन. वी हॅव डिस्कस दॅट कॅल्क्युलेशन. काय कॅल्क्युलेशन केलं आपण बाळा. आपण एक मीटर टाकला राइट. सो 10,000 मल्टिप्लाइड बाय 21 डिवाइड बाय 24. चला बिल्स रिसिवेबलच्या खाली असेट साइड बिल्स रिसिवेबलच्या खाली प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. इथं मात्र नुसतं प्रीपेड नाही, इथं एंटायर एक्सपेन्सचं नाव पण पाहिजे. नॉमिनक्लेचर ऑफ दॅट एक्सपेंडिचर अलॉंग विथ प्रीपेड हॅज टू बी देअर. त्याला कळणारच नाही काय प्रीपेड आहे. चलो नेक्स्ट. सो फार सो गुड. सगळे माझ्याबरोबर आहात एक्सेप्ट दीज टू गाईज. ते रावसाहेब आहेत दोघं बरोबर ना. मी त्यांच्याबद्दल बोलतोय काय बाबा खरंच बघू ना आता. आमचं गुड नाईट व्हायची पाळी आली बाळा. चलो सॅलरीज अँड वेजेस प्रॉफिट अँड लॉस इनर आउटर. येस P&L डेबिट आणि आउटरला करेक्ट. चला मी आलोय इथं आणि सॅलरी अँड वेजेस राईट डाऊन. सॅलरी अँड वेजेस केलं गुड. सॅलरी अँड वेजेस आउटरला 45,000. वेअरहाऊस रेंट कोण कोण ट्रेडिंग म्हणतात त्यांनी हात वर करा. रेज युअर हँड्स. चला ऑनलाईनला का किती जण हँड रेट्स आहेत. येस बोला. वेअरहाऊस रेंट वेअरहाऊस रेंट P&L राईट. येस झालंय. काहीही नवीन नाहीये. देर इज नो सरप्राईज एलिमेंट हिअर. डिस्काउंटची अमाऊंट कुठली 4,000 आणि 3,500. चला घ्या. वेअरहाऊस रेंट 6,000. इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट लॉस. इम्पोर्ट ड्युटी धनश्री. इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी. चला मी आलोय ट्रेडिंगला. इम्पोर्ट ड्युटी फॅक्टरी इन्शुरन्सच्या खाली इम्पोर्ट ड्युटी ओव्हर हिअर. इम्पोर्ट ड्युटी कॅश इन हँड. चला असेटला जाऊया. मी कॅश इन हँड प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली बुक केलंय. कॅश इन हँड 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस्ड ऑन. हे ह्याला पण काय आलं डेट आली म्हणजे काय मीटर आला. आता हा मीटर तुम्ही तयार करायचा आहे. चला प्रत्येकाने मला मीटर सांगा. मीटर करा. थांब तू नाही. मीटर करा तयार. चला बघू काय करता मीटर. आखा पाहू मीटर आणि मला सांगा काय आहे. व्हॉट इज इट. बेसिकली 10% गव्हर्नमेंट बॉन्ड हे आपण पोस्ट कुठे करणार. हा असेटला का इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टमेंट इज अन असेट. मग इनरला पहिले बुक करून टाकूया. चला इन्व्हेस्टमेंट इनरला बुक केलेत मी. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 60,000 इनरला आणि एक लाईन बुक केली.
चला इथल्या इथं चला मीटर काढा. कसा मीटर काढणार मला तुमच्याकडनं हवा आहे. यू मस्ट बी एबल टू ड्रॉ दॅट मीटर अँड दॅट कॅल्क्युलेशन्स ॲज वेल. आता तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन सापडणार आहेत तिथं. त्याप्रमाणे न्यूमरेटर डिनॉमिनेटर करा आणि मला सांगा. लिहायला पाहिजे. चला 1 जुलै पासून आहे. चला किती आलं काय कसा मीटर मला कॅल्क्युलेशन्स हवेत. मला आन्सर नकोय. आय वॉन्ट कॅल्क्युलेशन्स. 60,000 इंटू चला मला सांगा 60,000 इंटू 10/100 इंटू 9/12. So how much? सगळं कॅल्क्युलेशन्स करून मला पटापट आन्सर सांगा. व्हॉट इज दिस बट दिस इज PRT. इथं आपण डिप्रिसिएशन प्रमाणे प्रीपेड सगळं न्यूमरेटर डिनॉमिनेटर इथं आला तो. इट इज ओव्हर हिअर. आपण काय केलं मीटर कसा आणला आणि तो डिनॉमिनेटर आणि हा न्यूमरेटर मी काढला कसा. माझा 1 एप्रिलला स्टार्ट झाला 31 मार्चला संपला बरोबर आहे. ही 1 जुलै इथं मध्ये 1 जुलै आहे. हाऊ मच आता पुढे काही आहे का. नो 2 इयर्स काही नाही आहे. फ्रॉम हिअर टू हिअर हाऊ मेनी मंथ्स आर देअर 9 मंथ्स. म्हणजे मला आता न्यूमरेटर कुठला पाहिजे हा आणि डिनॉमिनेटर काय हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर. सो मला इथं जे कॅल्क्युलेशन आपण करतो ना त्यातनं न्यूमरेटर मिळतो. आणि मगाच्याच्यातनं 2 इयर्स होता म्हणजे 24 मंथ्स हा डिनॉमिनेटर होता. हे कळते का बघा मी कसं वापरतोय. हाऊ आय एम युजिंग दिस. चला काय व्हॉट इज 8 10 काय आलंय रिझल्ट काय 4,500 इज व्हॉट. हे काय आहे पण अक्रूड इंटरेस्ट. दिस इज कॉल्ड एज अक्रूड इंटरेस्ट. इंटरेस्ट रिसिवेबल. चला ते कशात आपण ऍड करणार ते पहिले गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऍड करून टाका. ऍड इंटरेस्ट 4,500. ऍड इंटरेस्ट 4,500. ऍड इंटरेस्ट 4,500. अँड व्हॉट इज नेक्स्ट. ह्याचा सेकंड इफेक्ट आपण गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट केले कशासाठी. येस P&L क्रेडिट. आपण कशाला इन्व्हेस्टमेंट केले. माझ्याकडे पैसे जास्त आले नाही. आय वॉन्ट दॅट 10% इंटरेस्ट. आणि हे इंटरेस्ट आपल्याला मिळालंय. वी हॅव रिसिव्ड दिस म्हणजे इन्कम आहे. आपण इन्कम कुठे बुक करणार डिस्काउंटच्या खाली. येस बाय इंटरेस्ट. राईट डाऊन बाय इंटरेस्ट. डन. आपण हिडन ऍडजस्टमेंट पण कॅरी आउट केली. बाय इंटरेस्ट किती तिकडे जेवढे ऍड केले तेवढे इकडे लिहून टाका. किती ऍड केलेत 4,500. चला 1 by 1 क्लोजिंग स्टॉक काय करणार. यस धनश्री ट्रेडिंगची क्रेडिट साइड आणि असेटला. ट्रेडिंगची क्रेडिट साइड आणि असेटला. मी ट्रेडिंगच्या क्रेडिटला पण फक्त मध्ये जागा सोडायची. देयर इज लॉट ऑफ स्पेस अवेलेबल. मी कमीत कमी 2 ते 3 लाईन सोडलेत आणि क्लोजिंग स्टॉक बुक केलाय. क्लोजिंग स्टॉक. सेकंड इफेक्ट कुठे टाकणार असेटला. घ्या असेटला गव्हर्नमेंट बॉन्डच्या खाली क्लोजिंग स्टॉक. राईट. क्लोजिंग स्टॉक इज डन. ग्रेट. व्हॉट इज नेक्स्ट. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 purchased and received on 31st March were not recorded in purchase book. Unrecorded purchase काय करू सांग. कशात करू ऍड. हा परचेसेस मध्ये ऍड. प्रार्थना आयुष का बरोबर आहे. परचेस मध्ये ऍड केलं. अनरेकॉर्डेड परचेसेस किती पाहिजे. ऍड लिहून लेस करतात. हा एक मेन हा खूप मोठा इश्यू आहे बरं का. तुम्ही लिहिताना ऍड लिहिता पण हॅबिच्युअल काय लेस करायचं. हा तेच सांगतोय एक्झॅक्टली. पण तुमचा रिटर्न्स वरती असण्याची शक्यता आहे.
ते तसेच ठेवा किंवा ते तिथं हे लिहा मग रिटर्न करा, काही एनिथिंग. आपण दोन ऍडजस्टमेंट्स केले होते मगाशी, बरोबर. चला, अनरेकॉर्डेड परचेसेस. मग हे पहिलं आलंय, माझे अजून रिटर्न आलेलं नाहीये म्हणून मी हे पहिले मायनस करून टाकले. साहिल वाळा, तुझ्यासाठी चाललंय रे सगळं. अतिश, एक तर तू लेट आला आणि तू इतरांना डिस्टर्ब करतो अजिबात एकदम. आणि तू का नाही ड्रॉ करत आहेस? जिथं आहे तिथून ड्रॉ कर, ठीक आहे. तुला विचारलंय का? सो अनरेकॉर्डेड सेल 3000, राईट. आता याचं सेकंड पोस्टिंग कुठे करायचंय? क्रेडिटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 3000. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 3000. सो आउटरला 38,000, राईट. ऍड लिहून लेस करू नका. चलो नेक्स्ट, डिप्रिशिएट. दिस यू हॅव टू डू. हे तुम्ही करायचे. चला फटाफट, झाले? गुड. चला, कुणाकुणाचे झाले? थांबा जरा, थांबा करू दे बाकीच्यानं. करा, डू इट. आयुष, मला तू सांगायचंस. हा, 7,500 चेक करूया. अरे सॉरी, वेर आर वी? डिप्रिशिएट करायचंय ना. हा, प्लांट अँड मशिनरी किती? 7,500. आउटरला किती आले? 67,500. येस, 67,500. अँड व्हॉट इज नेक्स्ट? पुढं याचं डिप्रिशिएशनचं काय करायचं? काय आयुष? सेकंड इफेक्ट पी एंड एलच्या डेबिटला खालच्या साईडला, राईट. चला घ्या. आता मला सेपरेट डिस्क्लोजर द्यायची गरज आहे. ओनली वन लाईन आयटम इज सफिशियंट. स्पेशल डिस्क्लोजरची गरज नाही, कारण देर आर नो मोर. देर इज ओनली वन डिप्रिसिएशन, ओनली एकच डिप्रिसिएशन. येस, नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस. धनश्री, वेजेस मध्ये चला करा. किती आहेत आउटस्टँडिंग वेजेस? 2,500. वेजेस अँड सॅलरी आउटस्टँडिंग ऍड केलं 47,500. बरोबर आहे का? ऍड आउटस्टँडिंग ऍड. हा, किती पाहिजे? म्हणून मी मुद्दा पण 47 विचारतोय. दॅट शुड बी 26,500. 25,500. 25,500. आणि आता सेकंड इफेक्ट कुठे येणार? लायबिलिटीला. ऑल राईट, लायबिलिटीला काय लिहिणार? आउटस्टँडिंग वेजेस. सेकंड पोस्टिंग विसरायचा नाही. आउटस्टँडिंग वेजेस. सॅलरी राहिले, पोस्ट करायचं राहिले असं त्याचं म्हणणं. कुठं सॅलरी? ओके, नाही त्यांनी वेजेस म्हटलंय म्हणून आपण पण वेजेस म्हणतोय. सी, त्यांनी वेजेस लिहिलंय, आपण पण वेजेस लिहिलं. येस, चला बोला दीपंकर. युअर सेल्फ. गुड्स ऑफ ₹2,000 were taken over by मोहिनी फॉर पर्सनल यूज. चला काय करू याचा? बी रेडी प्रार्थना. कॅपिटल मधनं मायनस आणि व्हॉट एल्स? ट्रेडिंगच्या क्रेडिटला या क्लोजिंग स्टॉकच्या वरती बाय गुड्स टेकन ओव्हर बाय मोहिनी. 2,000. येस, कॅपिटल मधनं मायनस. लेस ड्रॉइंग. पहिले आधी ट्रेडिंगची क्रेडिट आणि सेकंड कॅपिटल मधनं मायनस. चला नेक्स्ट, कॅपिटल मधनं मायनस. डन. मोहिनी लेस ड्रॉइंग. लगेच मी त्याचा इनरला मायनस करून घेतलं पण आहे. 2,000 इज अ करेक्ट अमाउंट. येस. सही. मेंटेन आरडीडी at 5%. डेटर्स मधनं लेस. डेटर्स मध्ये मायनस. काय लिहिणार? व्हॉट शुड आय राईट?
लेस न्यू आरडीडी, लेस न्यू आरडीडी. चला डेटर्स मध्ये लेस न्यू आरडीडी, लेस न्यू आरडीडी. येस. आता एफबीडी नाहीच आहेत. काय चाललंय, काय करतोय आधीच इथे नाही तर इथे जागा आहे. माझं लक्ष आहे, डोंट चॅलेंज मी. चला, सो न्यू आरडीडी याचं सेकंड पोस्टिंग काय आहे? डायरेक्ट नुसतं न्यू आरडीडी पण आपण लिहू शकतो. आता नाव यू हॅव गॉट अ फ्री लायसन्स टू डू एनिथिंग. पण आता आलात तुम्ही त्या लेवलला पोहोचलात. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट काय आहे? इज दॅट करेक्ट? बरोबर आहे? इज दॅट राईट? येस. 42,750. अँड व्हॉट इज नेक्स्ट? आरडीडी. आता बघा मी काय केलं, मी डायरेक्ट फॉर्मॅट बिरमॅट भानगडच नाही, मला आता कळलंय इथे लिहायचं असतं. बॅडडेट्स नाही आहेत सोडून द्या. बॅडडेट्स मध्ये असतं तर बॅडडेट्स ऍड केले असते, नाही तर डायरेक्ट न्यू आरडीडी. दॅट्स इट. म्हणजे माझा टाइम वाचवलो मी. इज दॅट राईट? ऑल राईट. इथपर्यंत जमलंय सगळ्यांना? चलो नेक्स्ट. ऑल राईट, फिनिश्ड. काय करायचंय? आजचा सम किती मिनिटात झाला? हाऊ मेनी दिस थिंग बघा किती ऍडजस्टमेंट होते. 5 झाला नाही अजून, झाला नाही अजून. मेन पार्ट कॅल्क्युलेशन. हा पार्ट होतोच, मेन पार्ट राहतो पुढचा. द रेस्ट ऑफ द थिंग इज व्हेरी व्हेरी क्रुशियल. What is that? Gross profit. तिचं म्हणणं 2,13,000 आहे. Is there anybody who is agreeing with it? No. No. People are saying no. चला, what is स्नेहा? Yes, tell us. पहिले इनरचा आउटरला चेक करा. माझा सेल, तुमचा सेल आउटरला आलाय का? नसेल तर त्याला डॅश करा आणि आउटरला घेऊन या. What is the total? Sneha, are you solving along with us? Okay. चलो, 5,12,000 is the total. Is that correct? बरोबर आहे. आदिती बरोबर आहे. And what is it? So gross profit काय? $3 lakh. वेगळंच कहते बाबा काहीतरी. काय कॅल्क्युलेशन हॉरिबल चालू आहेत. तिने तर केव्हाच काढलंय. तिचं म्हणणं किती आहे? किती? हाऊ मच? नाव युअर चेंजिंग. मग टोटल ऑफ क्रेडिट डेबिट, टोटल ऑफ डेबिट 2,99,000. मग मायनस करा आणि सांगा. घ्या. 2,13,000 इज करेक्ट. 2,13,000 इज करेक्ट. का नाही ऍग्री झाले बाकीचे? 2,13,000 इज करेक्ट. सो डोंट बिलीव्ह अदर्स, बिलीव्ह युअर सेल्फ. 2,13,000. नेक्स्ट इज व्हॉट? जीपी घेऊन जा एनपी ला, एनपी कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. मला ऑनेस्टली सांगायचं, ऑनेस्टली हे जे जीपी आणि एनपी आपण इथे देतो, खरंच तुम्ही किती जण घरी जाऊन चेक करता? एकटी? ओन्ली वन? बाकीच्यांचं काय? का कॅल्क्युलेशन्स? अरे कॅल्क्युलेशन्स हा क्रुशल, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कॅल्क्युलेशन्स आहे. चला, नेट प्रॉफिट टोटल किती आहे? 2,21,000. आणि एनपी किती आहे? एनपी 2,000. म्हणजे एनपी किती? 155. आणि तो डिस्ट्रीब्यूट करा इक्वली. 77,500, 77,500. गणेशजी, तुला प्रोसेस कळली ना? काय करतो आपण? पहिले या सगळ्यांची टोटल केली आणि त्यातनं ही डेबिटची टोटल मायनस केली, सो दॅट वी विल गेट एनपी.
आणि ते आपण डिवाइड केलेत 1/2 इज इट राईट? येस. अरे तू बघून करतोय बोलतोयस का करून बोलतोयस? अच्छा करतोयस. चला कुठे टाकायचं आहे? एनपी वी आर गोइंग टू पोस्ट टू कॅपिटल. चला कॅपिटल मध्ये घ्या आणि आउटरला काढून आणा. कॅपिटल मध्ये ऍड करा आणि ब्रिंग दॅट टोटल टू द आउटर कॉलम ऑफ बॅलन्स शीट. आउटर कॉलमला घेऊन या लायबिलिटी साइड. सगळ्यात पहिले माझं इथं काही चूक दिसते तुम्हाला? काय पाहिजे? लायबिलिटी अँड असेट. बघा कोणी रिअलाइज नाही झालेलं. कोणाला रिअलाइज झालं का? मी रोज तुम्हाला सांगतो इयर पण 2020 सो नीड्स टू, म्हणून मी सांगतोय तुम्हाला. तुम्ही पण ठीक आहे, यू आर अटेंटिव्ह राईट. कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं. असं अनालिटिकल माइंड ठेवा. काय येते बॅलन्स शीटची टोटल किती? 4,53,500. 4,53,500. कॅल्क्युलेशनचा सपोर्ट मी दिलाय म्हणून 45 मिनिट्स मध्ये झालं. कॅल्क्युलेशनचा सपोर्ट काढला तर परहॅप्स तो थोडा वर जाईल. सो आय थिंक घरी लावून हे होमवर्क तुम्ही हे सॉल्व करताय ते टाइम मध्ये काउंटिंग करून करताय का? किती वेळ लागतोय, काय वेळ लागतोय, किती मिनिटात होत आहेत? 45 मिनिट्स मध्ये होत आहेत आणि टॅली होतात का? येस दीपंकर बोलो. $77,500. यू आर ऍब्सोल्युटली राईट दीपंकर. हे बघ दोन्ही मी इथं आणि घेऊन आलोय. 77,500 77,500. चला हे झालंय सगळ्यांचं. ऑल डन. चला आता काय करायचंय? स्टॉप करायचंय? नो. अजून ते तर होणारच आहे. नो. सी आतापर्यंत बघा जवळपास आपले 10 सम झाले. आता थोडे स्पेशल काइंड ऑफ सम्स बघा. आज मी म्हणून मुद्दा पण हा सम घ्यायचं कारण हा लवकर होतो, आम्हाला टाइम मिळतो. मला आय गेट अ टाइम. आय नीड टू एक्सप्लेन फ्यू मोर कन्सेप्ट. अजून आपण तिथं पोहोचलोच नाहीये. अजून मी करंट अकाउंटवर तर पोहोचलेलोच नाहीये. पण आता मी थोडे स्पेशल सम्स घेणार आहे. स्पेशल सम्स म्हणजे काय की आपल्याला थोड्याशा कन्सेप्ट ऍडिशनल अंडरस्टँड करायच्या अँड दॅन ओनली वी विल बी एबल टू सॉल्व दोज सम्स. सगळ्यात पहिला पार्ट, फर्स्ट थिंग फर्स्ट. बघा मला काय म्हणायचं आहे. व्हॉट आय मीन टू से. एक मिनिट. आपण चला किती जणांना, हाऊ मेनी ऑफ यू, एक पहिलं मला असं पाहिजे डाटा की किती जणांचे पेरेंट्स वर्किंग आहेत. मोस्ट ऑफ यू राईट. मोस्ट ऑफ यू. त्यांना परहॅप्स तुमच्या पेरेंट्सना तुम्ही जाऊन विचारायचं हा की चेक करा मला काय म्हणायचंय. पीएफ. पीएफ म्हणजे काय? प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड ही काय कन्सेप्ट आहे? व्हॉट इज प्रॉव्हिडंट फंड? प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जे एम्प्लॉई असतात, एक तर ती एम्प्लॉयरची, खरं तर गव्हर्नमेंटनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे. काय स्कीम आहे ही? याला रिटायरमेंट बेनिफिट असं म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज रिटायरमेंट बेनिफिट. रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे काय? एक एम्प्लॉई जेव्हा रिटायर्ड होईल तेव्हा त्याला प्रॉव्हिडंट फंड किंवा त्याच्याकडे पैसे असले पाहिजेत ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट, म्हणून ही स्कीम केली. स्कीम काय आहे सांगतोय किंवा ही, आणि आपल्या स्कीम का माहिती पाहिजे कारण त्याचं अकाउंटिंग कसं करायचं आहे. तुम्हाला अकाउंटिंग करायचं आहे त्याचं. येस दीपंकर. प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंडचे एक तर 4 पार्ट्स आहेत. 4 पार्ट्स. सगळ्यात पहिलं प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय की रिटायरमेंट बेनिफिट हे कोणी करायचंय? एम्प्लॉयरनी करायचंय. एम्प्लॉयर. मी इथे ER करतो. आणि कुणाच्या बाबतीत करायचंय? एम्प्लॉईच्या बाबतीत करायचंय. एम्प्लॉईच्या बाबतीत काय करायचंय? एम्प्लॉईच्या सॅलरी मधनं प्रॉव्हिडंट फंड डिडक्ट करून घ्यायचंय आणि गव्हर्नमेंटला पे करायचंय. गव्हर्नमेंट काय करणार? हे जे काही डिडक्शन केलंय याचं ते
दर महिन्याचं करत 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 साठवून तो जेव्हा रिटायर्ड होईल तेव्हा एक लमसम किंवा त्याला म्हणतात कम्युटेड व्हॅल्यू किंवा पेन्शन म्हणून, म्हणजे त्याच्यावर असतं, त्या एम्प्लॉईवर डिपेंड असतं की त्या एम्प्लॉईला एकदम एक लमसम अमाऊंट हवी आहे का रिटायर झाल्यानंतर एक थोडे थोडे दर महिन्याला थोडे थोडे पैसे पाहिजेत, त्याला पेन्शन असं म्हणणं. हे त्याच्यावर डिपेंड असतं. तो जसं म्हणेल तसं गव्हर्नमेंट त्याला ते पैसे देणार, पण अलॉंग विथ इंटरेस्ट, हे इंटरेस्ट सकट देणार. हा इंटरेस्टचा रेट गव्हर्नमेंट ठरवणार. पण याच्यात अजून एक हिच आहे. काय आहे, एम्प्लॉई जेवढं कॉन्ट्रीब्युशन करतोय तेवढंच कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरनी पण करायचं आहे. म्हणजे बघा मला काय म्हणायचं आहे, जर सपोज एम्प्लॉई 10,000, म्हणजे खरं तर एम्प्लॉईच्या सॅलरीमधनं 10K करूया. 10K म्हणजे काय, 10,000 डिडक्ट करून गव्हर्नमेंटला भरतोय. मग इक्विव्हॅलंट कॉन्ट्रीब्युशन हे परत एकदा 10K इक्विव्हॅलंट कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरनी गव्हर्नमेंटला सबमिट करायचं आहे. म्हणजे एका एम्प्लॉईचं जर मंथली 10,000 कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याचं टोटल वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट कडे किती असेल. मी काय क्वेश्चन विचारलंय बघा, कळलंय का तुम्हाला? पहिली ही कन्सेप्ट कळली आहे का? हा, 10,000 कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉई करतोय आणि इक्विव्हॅलंट कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर पण करतोय 10 असं एव्हरी मंथ चाललंय. आणि हे कुठे डिपॉझिट होत आहेत? गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंटला पे करतोय. कोण पे करतोय? एम्प्लॉयर. आता सपोज एम्प्लॉई 1 वर्षांनी रिटायर्ड झाला तर त्याला विदाउट इंटरेस्ट किती प्रॉव्हिडंट फंड मिळणार? हा, 2,40,000. हे 10,000 पर मंथ म्हणजे 1,20,000 त्याचे, प्लस एम्प्लॉयरने 1.2 जे गव्हर्नमेंटला दिले ते. गव्हर्नमेंट इज गोइंग टू पे बोथ. त्याला त्याच्या एम्प्लॉईचं पण कॉन्ट्रीब्युशन मिळणार आणि एम्प्लॉयरचं पण कॉन्ट्रीब्युशन मिळणार. असे त्याला 2,40,000 प्लस इंटरेस्ट एवढे मिळणार. कधी मिळणार? जेव्हा तो रिटायर्ड होईल तेव्हा. हे पहिली कन्सेप्ट कळली. हे एवढं सगळं कळलंय का चेक करा. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही एम्प्लॉयर आहात, यू आर नॉट एन एम्प्लॉई. तुम्ही एम्प्लॉयर आहात. फ्रॉम द एम्प्लॉयर्स पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम द एम्प्लॉयर्स पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय करायचंय, व्हॉट वी हॅव टू डू, ह्याचं अकाउंटिंग करायचं. अकाउंटिंग करताना सगळ्यात पहिलं जे एम्प्लॉईच्या तुम्ही सॅलरी मधनं डिडक्ट करून घेतले त्याला आपण काय म्हणू शकतो? इट इज अ लायबिलिटी. ही एक लायबिलिटी आहे, एम्प्लॉयरची लायबिलिटी आहे. काय, मला सांगा त्याचा खर्च हा त्याच्या पॉकेटमधनं काही जात आहेत का? एम्प्लॉईच्या पॉकेटमधनं घेतले आणि गव्हर्नमेंटला दिले. ही जे मिडलमन, तो मिडलमन आहे, बरोबर आहे का? ऑलराईट. मग आता काय करायचंय, एम्प्लॉईकडनं काढून घेतले, गव्हर्नमेंटला देऊन टाकले, पण इट इज अ लायबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर. सपोज एम्प्लॉईच्या अकाउंट मधनं किंवा सॅलरी मधनं तो डिडक्ट करायला विसरला तरी सुद्धा ही विल हॅव टू, जर विसरला तर त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधनं भरायचं. म्हणून दिस इज कॉल्ड एज लायबिलिटी. म्हणजे एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ना, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ. बघा मी पहिली कन्सेप्ट काय म्हणतोय, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ काय आहे? लायबिलिटी. कुणासाठी? एम्प्लॉयरसाठी. राईट. हा इथपर्यंत पार्ट कळलाय. सपोज आता गव्हर्नमेंटचं काय, अजून एक थोडीशी केस पुढची, आपण थोडी केस पुढे नेऊया. हे सगळ्या एम्प्लॉयरना ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही जी लायबिलिटी आहे, ही ईच अँड एव्हरी एम्प्लॉयर हॅज टू कॅरी विथ देम. नाही, अरे हे जे शॉपकीपर्स आहेत छोटे छोटे, त्यांना काय करायचंय? त्यांना ही लायबिलिटी नाही का? कारण गव्हर्नमेंटने ना एक लिमिट टाकलंय. काय लिमिट आहे? जर तुमच्याकडे मोर दॅन 20 एम्प्लॉईज असतील तरच हे गव्हर्नमेंटला पे करायचे. अदरवाईज काय करायचं? तर अदरवाईज त्या एम्प्लॉयरवर डिपेंड आहे. त्यांनी पाहिजे असेल तर प्रॉव्हिडंट फंड कट करायचा आणि गव्हर्नमेंटला द्यायचा नाही, स्वतःकडे ठेवायचा आणि त्याचा रिटायरमेंटच्या डेटला द्यायचा. मग म्हणजे ही लायबिलिटी तर क्रिएट झाली.
मग एम्प्लॉयर्स काय करतात अशा वेळेला, जेव्हा ज्यांच्याकडे ते गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे नसतात तेव्हा ते पीएफ तर क्रिएट करतात. म्हणजे हा बेनिफिट एम्प्लॉईला मिळाला पाहिजे. एम्प्लॉईकडनं ते डिडक्ट तर करून घेतात, त्यांची लायबिलिटी जी आहे ती फुलफिल करतात. म्हणजे पैसे तर डिडक्ट करून घेतले, मग काय स्वतःच्या पॉकेटमध्ये टाकतात? नाही, ते काय करतात, पीएफचं इन्व्हेस्टमेंट करतात. कारण स्वतःच्या किंवा स्वतःकडे ठेवलं तर खर्च होऊ शकतात. बिझनेसमध्ये कधी पैसे लागू शकतात सांगता येत नाही. म्हणून व्हॉट दे डू, हे जे डिडक्ट केलेली म्हणजे ही काय आहे, पहिली डिडक्शन काय आहे तर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ. हे जे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ आहे ते काय करतात, इन्व्हेस्ट करतात. आणि इन्व्हेस्ट करताना ते इन्व्हेस्टमेंट पीएफच्या नावानेच करतात. म्हणजे काय, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे असं मी एक सेपरेट अकाउंट ओपन करणार, ऍक्च्युली सेपरेट एका कुठल्या तरी फिक्स डिपॉझिट म्हणा किंवा गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स आहेत प्रॉव्हिडंट फंडसाठी, त्याच्यामध्ये टाकणार. गव्हर्नमेंटला दिले नाहीत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड घेतले मी त्याच्या बदले. म्हणजे मला आता बघा, म्हणजे काय झालंय, ह्या मी पार्टनरशिप फर्म आहे, म्हणजे मी एम्प्लॉयर आहे, मी इन्व्हेस्ट केले, मग मला ह्याच्यावर इंटरेस्ट मिळणार का नाही? इंटरेस्ट मिळणार, येस. म्हणजे हे इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट हा अजून एक एलिमेंट ह्याच्यात आला. हा तिसरा एलिमेंट आहे. अजून एक एलिमेंट काय आहे, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. हा चौथा एलिमेंट आहे याच्यात. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन हे एम्प्लॉयरसाठी लायबिलिटी आहे, एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, असेट आहे. अरे तो त्याच्या पॉकेटमधून देतोय. एम्प्लॉईचे 10,000 शिवाय एम्प्लॉयर स्वतःच्या पॉकेटमध्ये टाकतोय 10,000, ते त्याला परत मिळणार आहेत. गॉन इज गॉन, एक्सपेन्स आहेत हे. म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ इज एक्सपेन्स, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन इज लायबिलिटी, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्टमेंट असेट, आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. 2 मिनिटं थांबा. आय एम कमिंग बॅक टू इंटरेस्ट. हे एक प्रकारचं इन्कम जनरेट झालं, पण इट इज नॉट एन इन्कम. किंवा तो पार्टनरशिप आहे ना, ती इन्कम ट्रीट करणार नाही, कारण स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट आहे, त्या स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट रिसीव्ह झालाय. मग ते काय करणार बघा, सेफ्टी काय, कधी कधी ना एम्प्लॉयर्स काय करतात, हे या लायबिलिटीसाठी एक फंड क्रिएट करतात किंवा प्रॉव्हिडंट फंड अकाउंट असं एक अकाउंट ओपन करतात. म्हणजे फंड क्रिएट केलाय. दरवर्षी हे जे कॉन्ट्रीब्युशन येतं ना, हे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन हे या फंडात डिपॉझिट केलं जातं किंवा फंडात अकाउंटिंग केलं जातं. मग हे जे इंटरेस्ट आहे ना, हे इंटरेस्ट सुद्धा आपण प्रॉव्हिडंट फंड मध्ये टाकणार, सो दॅट तुमचा प्रॉव्हिडंट फंडचा जो फंड आहे, ती जी अमाऊंट आहे ती काय होईल, एक्सलरेट होत राहील अलॉंग विथ एम्प्लॉईच्या कॉन्ट्रीब्युशन बरोबर. एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन तर येईल, शिवाय त्याच्यावरचं इंटरेस्ट जे आहे ना, दॅट इंटरेस्ट ऑल्सो गेट अक्युम्युलेटेड. तुमचा फंडची व्हॅल्यू वाढत जाईल. ते आले की ते परत काय करणार, म्हणजे बघा काय झालं, मी बघा काय करतोय, मी मूव ऑन करतो. बघा मी काय म्हटलं, पहिला पार्ट पीएफ हे फंड अकाउंट आहे, दिस इज अकाउंट. ह्या अकाउंट मध्ये काय काय येणार, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन, मी डबल ई करतो, एम्प्लॉई, त्याचं स्पेलिंग डबल ई आहे, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ, आणि अजून काय येणार याच्यामध्ये, प्लस इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट. हे दोन्ही प्रॉव्हिडंट फंड मध्ये येणार. हा पार्ट कळला, हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट, सेकंड पार्ट. आता एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे, पीएफ प्रॉव्हिडंट फंड. दुसरा आहे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. हा काय आहे, हे काय आहे, आपण इथं हे करूया, थांबा, याला हे काढूनच टाकतो मी, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ असं करूया. हे काय आहे, हे एक्सपेन्स आहे, बरोबर. नंतर थर्ड पार्ट याच्यातला इन्व्हेस्टमेंट, हे काय आहे, असेट आहे. आणि वन मोर, अजून एक, हे झालं इन्व्हेस्टमेंट, आणि अजून एक ह्याच्यातला इंटरेस्ट पार्ट होता. अजून काय काय राहिलं बघा, पहिले एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज लायबिलिटी, ती लायबिलिटी आहे. आणि लास्ट पार्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट,
इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे कशात टाकणार आपण? प्रॉव्हिडंट फंड मध्ये. टोटल 4 पार्ट्स आहेत. देर आर 4 पार्ट्स ऑफ दिस. प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन, इंटरेस्ट, हे इन्व्हेस्टमेंट इन प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्व्हेस्टमेंट ऑफ अ प्रॉव्हिडंट फंड, इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ प्रॉव्हिडंट फंड. इंटरेस्ट आपण इन्कम म्हणून ट्रीट करणार नाही. वी आर नॉट गोइंग टू ट्रीट दिस ॲज अ इन्कम. ते आपण इन्कम म्हणून ट्रीट करणार नाही, ते आपण प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करणार. व्हॉट इज नेक्स्ट? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन आहे. व्हॉट इज एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन काय आहे? लायबिलिटी नाही. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन इज एक्सपेन्स. ते एक्सपेन्स आहे. एक मिनिट. गुड मॉर्निंग आदिती. आदिती 1-2 मिनिटं फक्त वाट बघूया, बाकीच्यांना, बाकीचे पण येत आहेत. यस. सो बघा मी काय म्हणतोय, व्हॉट आय एम सेइंग नाउ. आपण सॉरी कुठे गेलो? वी वर हिअर राईट. ओके, आपण इथे आहेत. सो प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन, इन्व्हेस्टमेंट इन प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड. इंटरेस्ट प्रॉव्हिडंट फंड अकाउंट मध्ये टाकणार आपण, म्हणजे लायबिलिटीला. प्रॉव्हिडंट फंड इज अ लायबिलिटी. प्रॉव्हिडंट फंड इज अ लायबिलिटी. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू पीएफ प्रॉव्हिडंट फंड इज एक्सपेन्स. इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्टमेंट, जे असेट, आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करणार. हे आपल्याला टोटल अशा प्रकारे ही 4 अकाउंट्स हँडल करायचे आणि मोस्टली 4 अकाउंट्स तुम्हाला येणार आहेत. याला मी स्पेशल अकाउंटिंग म्हणूया, की हे काय तुम्हाला आयडियाच नाही आहे काही. हे सगळ्या एंटायर कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा ऐकताय आणि समजून घेताय, काही संबंधच नाही तुमचा. सो अशा टाईपचे आपल्याला बॅक टू बॅक 2 to 3 असे सम्स आपल्याला आता इथून पुढे करायचे. कमीत कमी 2 किंवा 3. सगळ्यात फेमस सम आपल्याला बुक मधला आहे नेने काणे. तुम्ही चेक करा, तो एक आपल्याला करायचा आहे. तो याच्यावरतीच बेस्ड आहे, कम्प्लिटली याच्यावर बेस्ड आहे. 2 मिनिटं मी काय येणार आहे ते दाखवतो अँड देन वी विल स्टार्ट डिस्कशन और डिस्कसिंग विथ दिस गाईज, जे आज आपल्याला गेस्ट म्हणून आलेले आहेत. 1 मिनिट. तर जसं याच्याकडे तसं माझ्याकडे पण एक सम आहे. हा तुमच्या क्लासरूमवर ठेवलेला आहे. सॉरी, गुड मॉर्निंग श्वेता. श्वेता 1-2 मिनिटं होल्ड कर फक्त. रामदेव महादेव आता माझ्याकडे सम नाहीये, मी बुक पण रेफर करू. यस, कम अप. या इकडे या. 2 मिनिटं. बरं 2 मिनिटं फक्त थांबा. जस्ट 2 मिनिट्स. चला. सो सम कसा असतो आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे हा नेने काणे हा सम एकदा चेक करूया. हा पण बुक मधला आहे, माझ्याकडे डायरेक्ट सोल्युशन आहे. ऑल राईट, टुमॉरो वी विल चेक. उद्या आपण हा सम पण चेक करूया, कसा त्याचं काय आहे, कुठे कुठे काय आहेत आणि हे 4 इफेक्ट्स कसे करायचे. सो फ्रॉम हिअर ऑन आपण कमीत कमी 2 सम या पर्टिक्युलर स्पेशल ज्या ट्रीटमेंट आहेत, स्पेशल अकाउंट्स आहेत, त्याच्यावर सॉल्व्ह करणार आहोत. राईट. चलो, आज जसं मी प्रॉमिस केलं होतं तसं आपल्याकडे आज 2 गेस्ट आहेत आणि 2 ऑनलाईन गेस्ट आहेत. आणि रुद्र ॲज युजल हां ॲज युजल. चला, बाय द वे यू 2 गाईज, यू आर टू कम ओव्हर हिअर. तुम्ही इकडे यायचे. या, कम अप. एक मिनिटात आपण स्टार्ट करूया. यस, श्वेता अँड आदिती, वेलकम बॅक. आता बघा, ही सगळी बाकीचे स्टुडंट जे आहेत, आमची 20ची बॅच आहे. फ्यू क्वेश्चन्स त्यांचे पण असतील आणि माझे पण आहेत,
की बेसिकली आपल्याला आता मेन अंडरस्टँड करून घ्यायचं त्यांचा जो सक्सेस झालाय त्याबद्दल एक राऊंड ऑफ अपलोड हा व्हायलाच हवा. सगळ्यात स्टार्ट करूया आपण श्वेतापासून. श्वेता, माझा एक क्वेश्चन आहे, 100 आउट ऑफ 100 कसं काय पॉसिबल आहे? सर बेसिकली सगळे तुमच्यामुळे क्रेडिट झाले. तुम्ही इतकं छान शिकवल्यामुळे तिचं म्हणणं क्लासमुळे थोडं पॉसिबल झालंय, पण तुझा सुद्धा तेवढाच एफर्ट होते त्यामध्ये, कारण नाही तर प्रत्येकाला मिळाले असते. आय वॉज एक्सपेक्टिंग निर्मिती ऑल्सो टू स्कोर 100 आउट ऑफ 100, कारण तिने थ्रूआउट आमच्या ज्या टेस्ट झाल्या, ज्या मी सॉल्व्ह करत होतो, मी जे ऑब्झर्व करत होतो, आय वॉज एक्सपेक्टिंग निर्मिती. पण आता कुठे तुझं मिस झालंय बघूया, लेट अस सी. आणि आपण वी आर गोइंग टू गो फॉर रिव्हॅल्युएशन. बघूया आता कसं असतं, त्या प्रत्येक स्टुडंट साठी भांडत पण असतो बोर्डाची. सो निर्मिती, आदिती, वी हॅव व्हॉट आदिती इन दिस क्लास ऑल्सो. नंतर आदिती ऑनलाईन पण आहे. हे आदिती नाव तिचा स्कोर आहे 98 आउट ऑफ 100 इन जर्मन. जर्मन मध्ये जस्ट 2 मार्क कुठे गेले असतील? दोन चुका तुला माहिती होत्या. ओके. आणि रेस्ट ऑफ द थिंग्स तू अजून बाकी असं तू आम्हाला सांगू शकतेस की काय एक्झॅक्टली तू कसं स्टडीचं प्रिपरेशन केलीस, काय केलंस, व्हॉट स्पेशल यू हॅव डन? आणि बघा बाकी 97 इकॉनॉमिक्स मध्ये श्वेता आणि 96 निर्मिती. नाही सॉरी, इको नाही, ओसी. आणि ही जी मुलं आहेत ना, ही सगळी अबाव 90s वाली मुलं आहेत. कुठल्या ना कुठल्या सब्जेक्ट मध्ये दे हॅव स्कोर अबाव 90. कसं असतं, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 90 स्कोर होईलच असं नाही, ते त्या 3 तासावर डिपेंड असतं, लास्ट 3 आवर्सवर डिपेंड असतं. त्या शेवटी तुमचे जे 3 तास असतात, कधी कधी असं होतं की वी आर एक्सपेक्टिंग स्टुडंट टू स्कोर मोर दॅन 90, पण तरी सुद्धा तेवढा होतो असा नाही, होतोच असा नाही. आणि एस्पेशली जसं आता 100 आउट ऑफ 100 ते मॅटर ऑफ टाइम आहे. एखाद्याचं ते सगळं करेक्ट येऊन जातं. एक जरी मिस्टेक झाली तरी ऑब्विसली लेस दॅन 100 स्कोर होणार. आणि माझं तर म्हणणं आहे, तुमचा जर क्वेश्चन चुकले, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स चुकले, तर तुमचा स्कोर बिलो 90 पण येणार. हे सुद्धा तुम्ही घेऊन ठेवा. आम्ही काय केलंय, पहिले आम्ही स्ट्रॅटेजी पण फॉर्म केल्या होत्या, पण त्या परफॉर्म करता आल्या का? तिथं तसा पेपर आला का? दॅट ऑल्सो इज डिपेंड. कसं असतं, तिथं गेल्यानंतर भलताच पेपर येतो. थोडस बोर्ड तुमच्यापेक्षा हुशार आहे, त्यांनी स्टुडंटचा बरोबर स्टडी करून ठेवलेला असतो. आम्ही साधारणपणे फेब्रुवारीच्या एंडला किंवा स्टार्टला आपण म्हणूया एक्झॅक्टली ऑन द डेट ऑफ एक्झामिनेशन ऑल्सो एक स्ट्रॅटेजी फॉर्म करायची असते की तुम्ही काय कसा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज फॉर्म केल्या होत्या. पण तरी सुद्धा यस, रुद्र, आदिती आणि निर्मिती, तुम्हाला काय वाटतंय, कसं काय तुम्ही स्ट्रॅटेजी जेव्हा फॉर्म केली ती खरंच त्याप्रमाणे सगळं झालं का? तुमचे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी सुद्धा रेडी होते? आता यावर्षी ऍडमिशनला जर्नल एंट्रीज होत्या. ऍडमिशनला जर्नल एंट्री म्हणजे दॅट वॉज अ सरप्राईज एलिमेंट. म्हणजे आतापर्यंत ऍडमिशनला कधी जर्नल एंट्री आली नव्हती की नेमकी तुम्हाला आली, त्यामुळे दे हॅव टू शिफ्ट. नाही तर आम्ही स्ट्रॅटेजीला ऍडमिशन करणार होतो, बट मग ऍडमिशनला जर्नल एंट्री झाल्यामुळे रिटायरमेंट. म्हणजे ऑन द स्पॉट सुद्धा तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे क्वेश्चन पेपर. आणि एक्झॅक्टली व्हॉट वी आर सेइंग की तुम्हाला यू रिक्वायर मेंटर लाईक अस. तुम्हाला मेंटर शिवाय मीच असं नाही, पण तुम्हाला मेंटर्स लागणार. त्याशिवाय एवढा सक्सेस पॉसिबल होत नाही. इव्हन थेओरिटिकल सब्जेक्ट मध्ये, एसपी मध्ये थोडस यावेळेला पेपर थोडा डिफिकल्ट होता. तुम्ही जर नीट बघितलात ना तर तो नॉर्मल नव्हता. पॉकेट्स होते पण क्वेश्चन्स थोडेसे डिफरंट विचारले, ट्रिकी होते किंवा सर मला वाटतं चेकिंग अवघड झालं किंवा चेकिंग त्यांचं म्हणणं असेसमेंट. कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे ऑल दीज स्टुडंट्स शुड हॅव स्कोर मोर दॅन 19 एसपी ॲज वेल. ओनली मला निर्मिती हॅज गॉट 94. स्टील माझं म्हणणं आहे की एसपी ला बाकी हे सगळे दे आर ऑल इक्विव्हॅलंट टू
स्कोरिंग अबाउट 90, हे सगळे 90 अबाउट स्कोर करण्याच्या लेवलचे आहेत. कारण आम्ही जी प्रिपरेशन करत होतो, ज्या टेस्ट सिरीज त्यांनी दिले किंवा टेस्ट आम्ही कंडक्ट केले आहेत क्लासमध्ये, त्यावरनं एक रिझल्ट आम्हाला म्हणजे खरं तर ना कुठला स्टुडंट कुठे जाणार हे आम्हाला लिटरली कळत असतं. सेम वे त्याप्रमाणे आम्ही जेव्हा असेसमेंट करत होतो तेव्हा त्यांना मी सांगत नव्हतो, तसं तुम्हाला पण मी सांगणार नाहीये, पण मला बरोबर माहिती असतं आणि म्हणून मी सांगते की आय एम द परफेक्ट जज ऑफ यू. तुम्ही मला विचारत जा, तुम्हाला जर काही लागलं तर कुठला करायचा आहे, नाही करायचा आहे, कुठला सॉल्व, कुठला क्वेश्चन करायचा, कुठला चॅप्टर करायचा, कुठला चॅप्टर नाही करायचा. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एसपी मध्ये तर तुम्हाला लुपसाइडेड स्टडी करायचा आहे. लुपसाइडेड म्हणजे काही पॉकेट्स आहेत, काही पॉकेट्स आहेत की तिथे तुम्हाला स्कोर्स होणार आहेत, आणि काही पॉकेट्स अशी आहेत की ते डिफिकल्ट आहे, तुम्ही किती केलं तरी ते समजत नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तुमच्या स्ट्रॅटेजीज, तुमची पॉलिसीज आणि प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे सगळं तयार हवंय. बरं, आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्यांना विचारायचे. क्वेश्चन्स काही आहेत? काहीच नाही. कुणाला काय क्वेश्चन्सच नाही आहे. येस स्नेहा. आदिती, तुम्हाला एक सांग, नॉर्मली दिवसात किती आवर्स अभ्यास केला? 4 तास रोज की करो दी. शी इज द ओनली वन की तिने थ्रू आउट स्टडी केला. बाकी यांच्यापैकी विचारा, मोस्ट ऑफ दिस त्यांनी तुम्ही कधीपासून अभ्यास केला खऱ्या अर्थाने? टेम्पो कधीपासून सुरुवात झाला आणि अभ्यास खऱ्या अर्थाने कधी केला आणि तुमचा स्कोर कसा आलाय? पोस्ट दिवाळी. पोस्ट दिवाळी. डिसेंबर. पोस्ट दिवाळी. नाही सर, पण क्लासमध्ये आणि हे होमवर्क्स होते हे त्यांनी थ्रू आउट करत राहिले. म्हणजे साधारणपणे असं धरूया 1 आवर ऍटलीस्ट डेली. 1 आवर ऍटलीस्ट अभ्यास का नाही? सध्या इनिशियली तर तेही नाही. नाही, इनिशियली नाही. इनिशियली तर काहीच नव्हतं. इनिशियली क्लासमध्येच एवढं क्लासमध्ये व्हायचं तेवढंच. मी तर पदकात पण. येस, त्यांनी तर ढोल बिल सगळे वाजवलेले. पण प्लीज माझं सजेशन आहे. नाही सर, तसं नाही, एक्स्ट्रा करिक्युलर केलंच पाहिजे, बट वेन इट कम्स टू स्टडीज तुम्ही. एक्झॅक्टली, माझं पण हेच सजेशन आहे की फक्त अभ्यास नकोय आपल्याला, पण फक्त तुम्ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला हरकत नाही, पण इथला होमवर्क नंतर क्लासवर्क आणि तुमच्या असाइनमेंट्स कंप्लीट झाल्यानंतर जे काय करायचं तुम्हाला करता येईल. रुद्रची स्पेशल थोडी अशी आहे की तो थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन ऑफ उपवास आहे. त्याला भरपूर क्वेश्चन्स आहेत, भरपूर. आणि त्यामुळे काय झालं, क्लास लाईव्हली झाला. त्याच्यामुळे सगळ्यांना बेनिफिट होतो. हे असे ते क्वेश्चन्स येतात ना, आणि असे काही ऑड, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही क्वेश्चन्स विचारा. भरपूर जे वाटेल तो फालतूतला फालतू क्वेश्चन असू दे, पण तो तुम्ही विचारा. त्याने काय होणार, बाकीच्या सगळ्यांना काही ना काहीतरी आयडिया मिळते, काही ना काहीतरी सुचतं किंवा नवीन कन्सेप्ट समजतात. थँक्स टू रुद्र की त्यांनी हे असे क्वेश्चन बघा ना. त्यामुळे काय झालं, आणि कधी कधी आमचे बॅटल्स व्हायचे, डिबेट्स की नाही बाबा असं नाही, त्याचं तो ही वॉज नॉट अट ऑल ऍक्सेप्टिंग थिंग्स. तो ऍक्सेप्टच करायला तयार नव्हता. हे असे आहेत, कशा आहेत, मग भरपूर आमचं डिस्कशन व्हायची. पण त्यांनी काय व्हायचं माहिती का, त्यांनी सगळ्या क्लासला ही इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन्स हे यायला हवेत. इनिशियली आधी थोड्याफार प्रमाणात पहिले स्ट्रगल करत होते, नंतर लॅटर ऑन तिने बऱ्यापैकी पिकअप केलं मोठ्या प्रमाणात. तसं तिथं अकाउंटिंग वाईज माझं म्हणणं आहे की अकाउंटिंग अजूनही थोडे स्कोर व्हायला हवा. थोडा अंतर कुठे काहीतरी चुकलंय किंवा मेजर मिस्टेक नसेल, पण तरी सुद्धा मायनर जरी असते, सिली मिस्टेक. सगळ्यात मेन जी ती म्हणते ती सिली मिस्टेक्स या तुम्हाला तुमची बघा ना, कितीतरी जणांचा सिली मिस्टेक्स खूप होते. आणि सिली मिस्टेक्स म्हणजे काय, आणि त्या अवॉइड नाही. कुठलाही टीचर जगातला तुमचा सिली मिस्टेक शिकू शकत नाही, कशा अवॉइड करायचं. यू हॅव टू फाइंड आउट द वे. तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस वाढवायची म्हणा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा, डू समथिंग. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की साधारणपणे आफ्टर दिवाळी तुम्ही खऱ्या अर्थाने तो टेम्पो पण बिल्डअप होतो आणि तिथून खरा स्टडी स्टार्ट पण होतो. येस आदिती आणि श्वेता, तुम्ही कसं काय, एस्पेशली श्वेता तुझं काय प्लॅनिंग होतं, कसं काय एवढे स्कोर्स कसे काय तू अचीव केलेस? येस, क्लासमध्ये ते, हा एक मिनिट क्लासमध्ये
जे सम सॉल्व्ह होते ते तिने परत एकदा घरी केले किंवा त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. ह्या कन्सेप्ट जी आता आज आपण जी पीएफची कन्सेप्ट शिकलोय, आता पीएफच्या कन्सेप्ट वरून तुम्ही आता जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा लगेच घरी जाऊन चेक करायचं तुम्हाला ते अंडरस्टँड होतंय की नाही. ज्या मोमेंटला तुम्ही तेच करायला लागणार ना तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही काय लेवलला पोहोचला. येस, अजून काय सांगशील? आणि थेरॉटिकल सब्जेक्ट जे आहेत त्याचा स्टडी कसा केलास? होमवर्क म्हणजे तुझं म्हणणं होमवर्कच आहे. होमवर्कची सिरीज तुम्हाला कितपत वाटते, कितपत त्याच्याकडे यूज झालाय? नाही एमसीक्यू तर हो, Complete. कारण की इकॉनॉमिक्सला असं काही नाही की टेक्स्टच्याच मागचे नाहीये. इकॉनॉमिक्सला तुम्हाला कुठल्याही गोष्टीत याचा हेल्प पाहिजे. नव्हता आला एक्झॅक्टली. नाही तर असर्शन रिझनिंग थोड्याफार प्रमाणात इफेक्ट झाला असता इकॉनॉमिक्सला तुमच्या परफॉर्मन्सवर. पण त्यांनी काय खरा माझ्या हिशोबाने दॅट इज नॉट अन इश्यू. सर नाही, बट आता आपण क्लासमध्ये जे सॉल्व्ह केलेले बोर्डाकडनं आलेले ती क्वेश्चन बँक, तर त्यात किती कन्फ्युजन होतं. म्हणजे देयर कॅन बी मल्टिपल. आपण स्कॅनर्स ऑन केले होते, स्कॅन त्याचा काही यूज झाला? आज सर आदल्या दिवशी आम्ही अख्खा स्कॅनर सॉल्व्ह केला स्कॅनर्सच केला. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन आम्ही दुपारी म्हणजे पेपरच्या आधी दुपारी आम्ही केलेला. लास्ट क्वेश्चन तो लास्ट इयर ह्याचा एलपीसी हो आणि एक्झॅक्टली सेम तोच आला. राईट? सेम म्हणजे असं आणि काय होतं? ऑलमोस्ट सर अमाऊंट कॅपिटल फंड पण सेम होतं. सेम तसाच आलेला. बघा मी तुम्हाला असं म्हणत राहिलो थ्रूआउट द इयर की तुमचा जो पेपर आहे, जो तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत ते आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करतोय. रिव्हिजन मध्ये पण तसंच झालं. आणि एक्झॅक्टली. परत एकदा तुम्हाला पण मी सांगतोय तुम्ही आपण हे जे आता सम करतोय ना त्यातलाच कुठलातरी सम तुमच्या किंवा तुमच्या पेपरला जो येणार आहे सम तो आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेला असणार आहे किंवा आपण करणार आहोत. फक्त कुठला तो सांगू शकत नाही. तो पण नंतर सांगता येतो सर. हा बरोबर आहे. तुम्ही स्टुडंटच त्या लेवलला पोहोचतात की ते कॅन जज आणि पॅटर्न की हा हे येण्याची शक्यता आहे. एवढी प्रॅक्टिस आपण करून घेत असतो. सो येस पॅटर्न्स आपण अजूनही त्यातलं तर तुम्हाला अकाउंट्स मध्ये सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक कुठले वाटतात? नंतर एनपीएससी आणि फायनल अकाउंट्स थोडं वाटतं कारण की खूप गॅप झालेला असतो. बरोबर. पण मग ते नंतर होऊन जातं. असं डिफिकल्ट म्हणजे असं रिव्हिजन हॅज प्लेड अ व्हेरी वायटल रोल. Yeah, रिव्हिजन इज obviously. ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. It पण is. तरी तुम्हाला पिक करायचं झालं तर कुठले? बिल ऑफ एक्सचेंज नाही नाही. नाही. मग मला ते NPC? अनालिसिस ऑफ फायनान्स फायनान्शियल स्टेटमेंट कारण तो सर थोडा पण मी तोच केला. तो सॉल्व केला. हो. परहॅप्स त्यामुळे तर तुझा स्कोर नाही ना कमी आला. नाही वाढलाय सर. वाढलाय. हो. कारण की सर हे वाली बॅलन्स शीट आलेली कन्वर्ट करायची ओके. आणि सगळं दिलेलं टॅली. ऑब्वियस होतं हा सर. सो त्याच्यामुळे उलट मला वाटतं की हा कारण की बिल ऑफ एक्सचेंजचा मल्टी ड्रॉई आलेला सर. मल्टी ड्रॉई होता आणि म्हणून मी हे केलं. पण हे मल्टी ड्रॉई मुळे सुद्धा असं आणि प्लस ऍडिशन. आता बघा आपण आता मी यांना काय सांगितलंय की यांनी रिव्हॅल्युएशन साठी अप्लाय करायचं. काय होतं हे जे मार्क्स आहेत ना ह्यात तुमच्या कॉलेजने तुम्हाला किती दिले हे कळत नाही. परहॅप्स शी हॅज गॉट 80 आउट ऑफ 80 पण तिच्या कॉलेजने तिला 40 दिले असतील तर तिचा त्यामुळे स्कोर 94 आलाय. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट तिचं प्रेझेंटेशन तिचं अक्षरशः मी एक सम सॉल्व करण्याची पद्धत आहे ना. आय एम गोइंग टू शो यू सम ऑफ द माझ्याकडे तिथे काही आहेत मी मुद्दाम ते स्टोअर करून ठेवलेले सम सॉल्व करून ठेवलेले. कसं सम सॉल्व करायचं नीट अँड क्लीन कशाला म्हणतात शी इज एक्सपर्ट इन. सो प्रेझेंटेशन प्लेज अ व्हेरी वायटल रोल. खूप मोठा रोल आहे प्रेझेंटेशनचा. सेम इज विथ श्वेता. श्वेताची पण मी माझ्याकडे काही सॉल्व केलेले क्वेश्चन्स आहेत मी तुम्हाला शेअर करणार आहे दाखवणार आहे. आणि आपल्याला त्यांचे जे बोर्डाचे पेपर आहेत तिथे आपण चेक करूच या काय एवढं कसं काय 100 हाऊ. आता तुम्हाला 100 आउट ऑफ 100 ची कशी पर्सेंटेज आहे. तुम्ही कॉलेजचे जे तुमचे टीचर्स आहेत त्यांची जी काय असाइनमेंट आहे ती सगळी कम्प्लीट केली पाहिजे. अटेंडन्स तुम्ही सगळा तुमचा फुल पाहिजे. श्वेता तुझं कॉलेज कुठलं होतं?
आळंदीमध्ये, ती राहते आळंदीला. शी हॅज अटेंडेड ऑनलाईन क्लास थ्रू आउट 11th and 12th. आणि तुझं कॉलेज किती जवळ लांब किती होतं? एवढं लांब नव्हतं. म्हणजे मला काय म्हणायचं की तुझ्या जवळ जेवढं कॉलेज तेवढं चांगलं. इथं कॉलेज काहीही रोल प्ले करत नसतो. बोर्डची एक्झाम आहे, एंटायर सगळं बोर्ड करणार आहे. कॉलेज इज अ मीडियम. त्यामुळे कॉलेज कुठलं याला काही महत्व, इथून पुढे हे सगळं महत्वाचं. आता यांच्यासाठी हे सगळं इम्पॉर्टंट राहणार. आदितीचं मला वाटतं कॉलेज स्ट्रिक्ट होतं, राईट? आदितीच्या स्कूलच होतं, ज्युनियर कॉलेज होतं त्यांचं. जिथे तिथे ज्युनियर कॉलेजेस आहेत ते फार स्ट्रिक्ट आहे. तुला तर मला वाटतं तुला असाइनमेंट्स पण भरपूर होत्या. असाइनमेंट्स म्हणजे एक्झॅक्टली काय होत्या? असाइनमेंट्स इन द सेन्स मॅम आम्हाला टेक्स्टबुकचे सम करायला सांगायचे. टेक्स्टबुकचे सम करायला. आणि थेरोटिकलला एक्सरसाइजचे क्वेश्चन्स, ब्रीफ आन्सर्स, फक्त जस्टिफाय होतं. ब्रीफ आन्सर्स आणि जस्टिफिकेशन एवढं सगळं लिहून त्यांना सबमिट करायचं. आदिती दिंडोरकर, तू राहतेस कुठे आणि तू कॉलेजला कुठे जायचीस? आणि तिचं मला तू ओव्हरऑल तुझं मला हे सांग, शेड्यूल कसं असायचं, तिने कसं अरेंज केलंय बघा. येस आदिती. इथे यायची, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आणि तिथे स्कोर्स तुम्ही ऐकाल तर मी खरंच हॅट्स ऑफ आहे. हे एवढं सगळं माझ्या म्हणजे जर्मनच्या त्या माझ्या टीचर आहेत, त्यांच्याकडे इथं क्लास होत नाही, तो त्यांचा दुसरीकडे क्लास होतो. त्यांच्याकडे ती जायची, तिथून ती माझ्याकडे यायची, माझ्या इथून कॉलेजला जायची. आणि समवेअर तू सगळं थ्रू आउट क्लास हे कॉलेज अटेंड केलेस, बरोबर अदिती? अप टू से जानेवारी, राईट? कम्प्लीट सगळं थ्रू आउट. तुमच्यापैकी कोणी कॉलेजेस बंक्स करायचे? मी करायचं. अटेंड पॉसिबलच नव्हतं. आम्हाला नाही, त्यांना आम्हाला घरी कोण compulsory. यायचं, हिचं रील्स पण पण वाटतंय, द्यायचं. हिचं पण तुझं पण Junior colleges. ज्युनियर कॉलेज आहे. मला थोडंसं असं वाटतं बरं का, जी ज्युनियर कॉलेजेस त्यांना internal जास्त चान्सेस असतात स्कोर मोर मार्क्स. आमच्याकडे पण होता. सर मी लेक्चर्स पण अटेंड करायचं, असं नाही की अजिबात नाही. पण अकाउंट्स कधीच नाही केलं मी. कॉलेजमध्ये तुम्हाला कळायचं सर म्हणजे थेरॉटिकल Accounts नाही कळायचं. अकाउंट्सला लक्ष नाही मी द्यायचं. अकाउंट्स त्यांची म्हणून method करायचंच वेगळी नाही, असायची. कारण की तुमची मेथड वेगळी आहे, त्यांची मेथड वेगळी आहे. त्यांचं थोडंसं कसं आहे की Textual oriented. बुक रीडर आहेत. बुक मध्ये असं लिहिलं म्हणजे असंच पाहिजे. थोडंसं कसं असतं, डोंट वरी, तुमचे जे एक्झामिनर्स असतात ते एवढे बुक रीडर नसतात. त्यांना कन्सेप्ट समजले की नाही हे बघायचं असतं. तुम्हाला समजले की नाही हे बघायचं असतं. पण अनफॉर्च्युनेटली तुमचा पेपर जर एखाद्या टीचरकडे गेला, टीचर आणि प्रोफेसर्स असे दोन पार्ट्स केले. प्रोफेसर्स कोण असतात ते कॉलेजमध्ये शिकवतात ते, आणि टीचर्स कोण असतात ते शाळांमधून असतात, राईट? ते टीचर्स असतात ते भयानक असं रूल रिटन असतं. हा असं म्हणजे असं पाहिजे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली जर तुमचा पेपर टीचरकडे गेला तर चान्सेस आहेत थोड्याफार प्रमाणात लेस मार्क्स स्कोर होण्याचे. आणि तेच प्रोफेसरकडे गेले तर चान्सेस जास्त आहेत, कारण ते कन्सेप्टवर लक्ष देतात, एक कन्सेप्टवर. येस, अजून काय सांगाल आता या मुलांना तुम्ही काय गायडन्स द्या? काय लास्ट पॉईंट काय वाटतं तुम्हाला? काय कसा स्टडी करायला हवा? रेग्युलर स्टडी करायला हवा की थोडंसं नाही? अकाउंटचा तर कन्सिस्टन्सी पाहिजे. फर्स्ट डे पासून अभ्यास. हा अकाउंट्स डे पासून अभ्यास अकाउंटसाठी. आणि अकाउंट्सचा अभ्यास कसा आम्ही तर गुगल मीट वर वगैरे अभ्यास करायचा अकाउंट्सचा. सो म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत ग्रुप बनवला आणि ते आम्हाला देमसेल्स ते कॉमनली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे आपण आम्ही डिव्हिजनला घ्यायचो, त्याच्या व्यतिरिक्त अजून स्कॅनर्स सगळं अकाउंट्स तर पूर्ण स्कॅन. कंप्लीट स्कॅनर त्यांनी म्हणजे जवळपास त्याचं पाठ झालं. स्कॅनर तुम्हाला वर्षाच्या पुढे. तर त्याच्यानंतर आम्ही 3 तासाचा पेपर पण सॉल्व्ह केला ऑनलाईन. नंतर 3 तासाचा पेपर सॉल्व्ह केले. पण माझं त्यावेळेस सजेशन काय होता, 3 तास नको, 1.5 hour. नाही, ते
like before prelims. प्रिलिम्स हम्म. नाही इव्हन माझं बोर्डाच्या आधी पण हेच म्हटलं होतं की एकदम 3 तासाच्या ऐवजी तेव्हा नाही 2 दिवसात पेपर सॉल्व्ह करायचा एकदा नाही 1.5 आवर 1.5 आवर 1.5 आवर त्याने काय होतं तुमचा टाइम वाचू शकतो एकदम 3 तासाची कमिटमेंट होत नाही येस अजून येस Also- श्वेता हा सर मार्किंग म्हणजे तुम्ही जे देतात ते खूप हेल्प केलंय. मार्किंग म्हणजे आपण book एक वरती mark मार्कवर करून टाकतो 4 सगळे. मार्कवर म्हणजे जर very, very आपल्या important, टेक्स्टबुक बघितलं important, तर not so important. म्हणजे हा. आम्हाला नाही जमणार एवढं मार्किंग तुम्ही जे द्यायचा ते म्हणजे आयडेंटिफाय करून दिले तेच, तुम्हाला तेच सांगितलंय की तुमच्यासाठी असे फाईल्स पण रेडी आहेत पीडीएफ रेडी आहेत की कुठले 4 मार्क वाले क्वेश्चन्स आहेत कुठले 8 मार्क वाले क्वेश्चन्स आहेत डिफरन्सेस कुठले अजून बाकी जस्टिफाईज आहेत त्या जस्टिफाय मध्ये सुद्धा आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत की कुठले जस्टिफाईज ते करायलाच हवेत ते येणारच अशा टाईपचे आहेत आणि मी तुम्हाला आत्तापासून सांगायला सुरुवात केली की हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आहे सेम थिंग त्यांचं तसंच होतं पण आता म्हणजे आता जर तुम्हाला मी आत्ता मार्क करून दिलंय म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आलं नाही टू इज रिस्पॉन्सिबल एवढं सांगून होत नाही म्हणून ते आम्हाला रिव्हिजन मध्ये तुमच्याकडनं अक्षरशः लिहून घ्यावं लागतं बुक वरती की हा 4 मार्काचा हा 8 मार्काचा हे सगळं एसपी ला थोड्याफार प्रमाणात वेगळ्या प्रकारे स्पेल करावं लागतं एसपी नॉर्मल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स सारखेच मार्क्स मिळतात की नाही एकदम इझी आहे की नाही इझी आहे पण तो व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने करावं लागतं तर इझी आहे इकॉनॉमिक्स नुसतं तुम्हाला एक्सरसाइजनी तर काहीच होणार नाही बरोबर हो. एंटायर लेसन कव्हर करावं लागेल कुठलाही पॉइंट वर क्वेश्चन येऊ शकतो येस आदिती इकॉनॉमिक्सचा स्टडी तू कसा काय केलाय कारण इकॉनॉमिक्स मध्ये तिचा पण स्कोर मस्त आहे येस आदिती येस श्वेता आणि निर्मिती तुम्ही ओसीचा कसा काय कव्हर केला ओसी बाय द वे थोडासा असं माझं म्हणणं आहे की थोड्या प्रमाणात तुम्हाला काय म्हणूया आपण की थोडा कंटाळा आहे हो. बेसिकली रायटिंग रायटिंग स्किल्स खूप महत्वाचे आहेत रायटिंग अ स्टोरी आणि आपण जे एक्झाम्पल्स डिस्कस केले ते कितपत हेल्पफुल होते सगळे सगळे एक्झाम्पल्स लक्षात राहिले परफॉर्मन्स परफॉर्मन्स 7 पीस 7 पीस राईट ओपन क्वेश्चन 7 पी तुमच्या बुक मध्ये 8 पी पण आयडेंटिफाय केला हो येस येस श्वेता ओसीचा स्टडी कसा काय करणार केलायस क्वेश्चन्स पीडीएफ आणि एंटर बुक तसं बुक आहे ना ते वास्ट आहे फुल ओसीचं बुक वास्ट आहे त्यामुळे तिथं तुम्हाला स्वतःच्या नोट्स काढावे लागतील आणि थोड्याफार प्रमाणात ज्याचं रायटिंग स्किल चांगलं आहे त्याला मार्क्स जास्त मिळणार थोडंसं ना तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये एक्सप्रेस करता यायला हवंय एस्पेशली ओसी बाकी कुठेही गरज नाही जस्टिफाय हा एक क्वेश्चन आहे तिथं नीट तुम्हाला जस्टिफाय करता आला पाहिजे तरच मार्क्स मिळतात आणि जस्टिफायचे मार्क्स डिसाईड करणारे तुम्ही 90 वर जाणार का नाही बाकी सगळं तुम्ही करणार पण जस्टिफाय डिसाईड करणार हा 90च्या वर तुम्ही स्कोर करणार का नाही निर्मिती तुला काय वाटते कुठे 4 वर्ग गेले असतील ओसी मध्ये ओसी सारख्या क्वेश्चन पेपर मध्ये का ऑब्जेक्टिव्ह टाइप नाही generic पण काही सांगता येत नाही इंटरनल्स मध्ये इंटरनल्स फुल आहे दोस्त म्हणजे गेले ते एक्सटर्नललाच गेले एक्सटर्नलला सर मॉडरेटरने कापले मॉडेल म्हणजे कसं थोडं असणार ना कुठे ना कुठेतरी एखादा अर्धा करत पण बाय द वे तुम्हाला एक रूल सांगतोय जिथे हाफ ऑफ मार्क्स आहेत ते त्याला फुल full होणार आहेत फुल होणार आहेत हाफ मार्क्स तुम्ही कन्सिडर करू नका काय प्रॉब्लेम नाही चला अजून येस OCM ला keywords. येस कीवर्ड्स कीवर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट जे आपण आतापासून सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये राहतात सगळ्या इकॉनॉमिक्सला मी तुम्हाला डेव्हलप करून दाखवते की कीवर्ड्स काय आणि ते लक्षात कसे ठेवायचे आणि सबवर्ड्स बनवायचे सबवर्ड बनवायचे त्यांनी त्याच्यात वर्क केलं दोघांनी तिघांनी सगळ्यांनी मिळून आणि ते शेअर करून कसं करायचं म्हणजे काय पॉईंट सेट तुम्ही हे 10 मध्ये पण केलाच नाही म्हणजे 10 पॉइंटचे तुम्ही एक वर्ड फॉर्म करायचं ओसीचा कुठला लेसन झाला आता फर्स्ट लेसन काल संपलाय संपलाय सो मग आम्ही 14 प्रिन्सिपल जे आहेत स्कोर ऑडिट स्कोर ऑडी
हे काय आहे स्कोर ऑडी कोड हा, वर्ड word आहे सो आहे, एस code word. पासून सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू अशा ते type मध्ये वाले त्यांनी एक word बनवला आणि मग ते centralization. बरं बाय द वे Principle हा जर of एक order. मार्क्स आला तर तुम्हाला एंटायर 40 लिहावे लागतात एंटायर 40 तरच 8 मार्क्स आणि मिळतील इंट्रोडक्शन पण तो नॉर्मली येत नाही इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन व्हेरी इम्पॉर्टंट confusion. येस ते त्याला काल सांगितलंय जस्टिफाईज कसे करायचे ते पण आपण डिस्कस केले येस अजून येस स्नेहा स्नेहा काय क्वेश्चन्स श्वेताला स्नेहा म्हणते. हा क्लासमध्ये सुद्धा आदिती तर आहेच आहे रुद्र पण आहे आणि फ्यू निर्मितीच आर देअर निर्मिती म्हणजे या क्लासच्या निर्मितीची मला वाटलं नाव आणि आणि शिवाय स्नेहा जी आहे ना तिला काही स्नेहा माझा आवाज येतोय तुला ती बहुतेक ट्रॅव्हल करत असेल अदिती सांगितली बस चढते. कितीतरी वेळा या बस मध्ये सुद्धा क्लासेस केले स्पेशली आली ती तिने बस मध्ये असताना सुद्धा क्लास कंटिन्यू केलाय बस मध्ये असताना वाटेत ट्रॅव्हल करत असताना सो इट इज म्हणजे काय हा तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे ऑनलाईन क्लासचा मग त्यात आमचा Recorded expert आहे ना lectures. आमच्याकडे. हो काय तुला ड्रायव्हरने क्लास अटेंड करतो तो पण तसंच आहे सेम सर मी टिअर रोडवर आहे प्रार्थना मस्त ट्रॅव्हल करत करत क्लास रेकॉर्डेड लेक्चर्स आता रेकॉर्डेड कर अच्छा, प्रार्थना. येस येस इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा आहे Good question. नाही इंग्लिशचा आम्ही इंग्लिशचं जे सगळं चुकले करायचं कारण की यावर्षी जे कधीच नव्हतं आलं ते ते आलं. आलं. Exactly. फ्रॉम 2000 कधीच नव्हतं आलं ते. त्यामुळे आणि एंटायर नाही पण स्पेसिफिक इंग्लिश मध्ये कन्सिस्टन्सी Specific. लागेल म्हणजे आम्ही तर 1 महिना आधी केलेला नाही But- मी फुल इयर हा. करायचं पण बरोबर. सर यांचं ज्युनियर कॉलेजमध्ये व्हायचं आमच्या इंग्लिशचं लेक्चरच Yeah, व्हायचं that's right. म्हणजे एक तर थ्रू आउट एंटायर बुक करावं लागेल असं आणि कुठलं ऑप्शन ठेवता येणार नाही नॉवेल्स आहेत सर असे आणि तुम्ही ते आदल्या दिवशी वाचू नाही शकत तेवढं सगळं 15 pages so you have to read them thoroughly. आणि कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामरचं काय करणार ग्रामर सोपं आहे जनरिक ग्रामर सोपं आहे काहीच ग्रामर नाही. इझी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड प्रिपरेशन तर तिला क्वेश्चन काय एक 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 minute. काय काय हा रिपीट कर जरा तुझा क्वेश्चन लास्टचा पार्ट नॉवेल्स ते सो नॉवेल्सचे तुम्हाला स्टोरी माहिती पाहिजे कारण सिनॉप्सिस हा टू सिनॉप्सिस आणि जे काय आहे ते सगळं लाईक थरली ऑब्जेक्टिव्ह केले पाहिजे आणि त्याचा एक पॅटर्न आहे फर्स्ट लेसन मध्ये फक्त Objectives ऑब्जेक्टिव्ह येतात येतात. सेकंड मध्ये फक्त ट्रू ऑर फॉल्स येतात थर्ड मध्ये फक्त ब्रीफ आन्सर देतात फोर्थ मध्ये पण ब्रीफ आन्सर ते कॉलेजमध्ये सांगतात कॉलेजमध्ये सांगणार तुला कुठला क्वेश्चन कुठल्या चॅप्टर वर येणार हे पण सांगतात आणि नॉवेल्सचं काय म्हणलात थरली रीड Synopsis, करायचं हा. सिनॉप्सिस Synopsis सगळे read करायचे येस सगळे स्टोरी आणि त्याची इंग्लिशचा अभ्यास करायला कंटाळा आहे इंग्लिशचा अभ्यास करायला कंटाळा येतो इंग्लिश कारण- म्हणून तो इंग्लिशचा स्कोर कमी आहे हा सगळ्यांचे आणि सगळ्यामुळे त्यामुळेच तुमचा पर्सेंटेज खाली आले एक्झॅक्टली अदरवाईज कॉमर्सचं पर्सेंटेज काढलं तर ते अबाव 90 आहे हो सो इंग्लिश एक तुमचा स्पॉइलिंग स्पॉट आहे राईट नॉवेल्स एक तर एचएससीचं इंग्लिश म्हणजे इन जनरल खूप जरा आता हाय केलंय सो तुम्हाला लेसनच मिनिंग वगैरे रीड करायला आणि मेन म्हणजे तुम्ही लाईक रेग्युलरली ते नॉवेल्स तसं बघायला गेलं तर पेपर इझी हा हो आहे नाही आणि त्या आन्सला कुणी नाही आहे ना आहे मग. जरा कॅटेगरी काय आहे सर कॉलेजेस भरपूर तुमच्यासाठी सेम आमच्याकडे मेन स्पेशालिटी त्यांना कुणी आहे नाही एसपी ला एका सिरियसच आहे यस 2 एसपी आहे आमच्याकडे सिम्बायसिस यावेळेला येतही नाही ओ भाई सर आय थिंक एकच होता ना सिम्बायसिस सगळ्यांकडे बीएमसीसी पण मला वाटते कोणी नाही ना यावेळेला एक. बीएमसीसी तू कुठे आहे बीएमसीसी आणि आय थिंक आदितीच्या कॉलेजचं सिम्बायसिस मॉडर्न मॉडेलचे पण आहेत. हे सगळे आम्हीच आणि पाठवलेले हे आहेत. बाकीचे कटारिया मी पाठवलेले आहेत सगळे जे मी टाकलेले आहेत. सर कस कटारिया
अच्छा तुमचं ऐकून गेले सर. त्यांना मीच सांगितले कटाऱ्यावर जाऊन, कारण इथे इथे जवळ आहे आणि ती शाळा आहे आणि थोडस तुम्हाला तयारी पाहिजे. ते शाळेसारखं हा युनिफॉर्म असतो आय थिंक कटारियाला युनिफॉर्म गेला आता एक वन डे ला. वन वीक मधलं. चला अजून काय बोला. यस नेहा. त्या सर समर्थने केलाय हातवर. यस सम्राट बोल. सम्राट सॉरी. सम्राट यू कॅन आस्क क्वेश्चन. टाइम कसं काय मॅनेज केला. यस आदिती. आदिती अकाउंटचा अभ्यास करण्यासाठी तू काय केलं स्पेशल. श्वेता तुला पण सांगायचंय. पण कधी करणार. आफ्टर गोइंग टू होम म्हणजे तू घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस केलीस आणि रोज केलीस का अशी आडनं बदनं केली. हा यस आदिती तुझा काय पॅटर्न होता. आणि यस सम्राट एव्हरी डे वन सम. सर आणि अकाउंट सब्जेक्ट असा आहे की त्याचा कंटाळा येत इंटरेस्ट नाही. तुम्ही एवढी थिअरी करता तुम्हाला अकाउंट्स करायलाच मी पण लागतं. सांगायचं ना की कंटाळा आल्यावर अकाउंट्स करायचं. यस वन मोर. यस सम्राट बोल. यस यस ते आपण मी तुम्हाला सांगतो ते तेच म्हणतायत की हे असे आपण क्लासमध्ये डिस्कस करतो ते फक्त नीट फॉलो कर. सगळे चॅप्टर वाईज आपण मी सगळं आयडेंटिफाय करून देत असतो प्रत्येक चॅप्टर. इवन प्रॉब्लेम्स इलस्ट्रेशन तुमच्या बुक मध्ये इलस्ट्रेशन आहेत ती सुद्धा तिचं म्हणणं की करायलाच हवी. सगळे त्याला सॉल्व म्हणतात. सॉल्व एक्झाम्पल्स आपण परवा एक इलस्ट्रेशन केलं होतं. समवॉट तसंच इलस्ट्रेशन 2 आहे ते तुम्ही घरी करायला हरकत नाहीये. आणि एक 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 जसं जाईल तसं मी तुम्हाला ते असाइन पण करणार आहे. हळूहळू पुढे कर. शिवाय तिचं म्हणणं की इलस्ट्रेशन पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली फायनल अकाउंट्स पेक्षा एमपीसी आणि पुढचं अख्खा एंटायर पार्टनरशिप याच्यातले इलस्ट्रेशन्स आर व्हेरी क्रुशियल. फायनल अकाउंट्स मध्ये यू विल बी एबल टू सर्वाइव्ह समहाउ. की झाला इलस्ट्रेशन नाही पाहिजे तुम्हाला मेन काय असतं की ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. पण बाकीच्या ठिकाणी मात्र इलस्ट्रेशन फार इम्पॉर्टंट आहे. येस शी हॅज गॉट अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट. येस अजून बोला. अजून काय आहेत का क्वेश्चन. सोडायचं ना. चलो येस थँक्स अ लॉट. तुम्ही सगळे जे आलाय तिथं ते एकदम त्यामुळे एकदम आम्हाला एकदम असं आज एकदम काय रिफ्रेश वाटते. काही वाटते काही मोटिवेटेड वाटते. तुम्ही स्कोर करू शकता. बाय द वे मी यांना ऑलरेडी सांगितलंय की ह्या बॅच मध्ये पण कमीत कमी 10 अशी मुलं आहेत जी अबाव 90 जाऊ शकतात. 10 पण मला सगळे हवे आहेत. ते रेस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतायत त्यांना पण इक्वल चान्स आहे. बघा ते तेच सांगतायत अगदी इझी आहे. पण वाटतं खूप काही कष्ट करावे लागतात 90 मार्क्स काढायला. थ्रूआउट स्टडी करा. थ्रूआउट स्टडी दॅट्स द की. थ्रूआउट स्टडी वर्षभर स्टडी करा. सर आणि असं नाही की तुम्ही आणि एकदा फर्स्ट डे लक्षात ठेवायचं ते विसरून नेक्स्ट. येस फर्स्ट डे 5 आवर्स असं नाही म्हणजे की अभ्यास आहे की अभ्यास तसं ना. म्हणजे ऍटलीस्ट मला तरी वाटतं. आणि आपला डिबेट पण झालाय. फक्त आणि माझं पण हेच सजेशन आहे फक्त अभ्यास नाही करायचा. तुमच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही चालू करायच्या. फक्त त्या थोड्या स्केल डाऊन करायच्या. ढोल वाजवायला एका दुसऱ्या दिवशी वाजवायला हरकत नाही. पण आपलं ढोलच वाजवत बसलाय महिना 2 महिने ढोल कमाल म्हणजे खरंच नाही जमली वाजवला चुकीचा ढोल काय फरक पडतोय. सर नाही पण मी प्रॅक्टिसला जाऊन ते मॅनेजेबल आहे. इफ यू रिअली वॉन्ट टू डू एव्हरीथिंग इट इज मॅनेजेबल. सो टाइम मॅनेजमेंट वर तुम्ही काय सांगू शकाल का. तो क्वेश्चन विचारतो. नाही सर हळूहळू सरांचं ओरडणं. कारण तुमचं कॉलेज जर सकाळी होतं पण बाकीच्यांचं सकाळी असेल असं नाही. सकाळी कॉलेज म्हणजे सकाळी म्हणजे एकदम सकाळी सकाळी 1-2 असते.
दुपारच्या कॉलेजचं टायमिंग तुम्ही कसं करायचंय थोडस यस तसं नाही, मला वाटतं एक्झामचं टाइम, मला वाटतं स्ट्रेच करावं 10चा लागेल टाइम. स्वतःला. एवढं इझिली पॉसिबल नाहीये. कुठलं कॉलेज? एस्पेशली जेव्हा तुम्ही आफ्टरनूनचं कॉलेज आहे ना त्या लोकांना जास्त स्ट्रेच करावं लागतं. मॉर्निंग आफ्टर एस समजा 1 or 2 PM तुम्हाला भरपूर ऑनवर्ड सगळा वेळ असतो. आमचं पण सकाळचा टाइम कसा जातो कळतच नाही. म्हणजे एकदम इव्हिनिंगला 7-8 वाजता जसं ती सांगते तिने काय मॅनेज केलं सगळे क्लासेस मी आदितीबद्दल बोलते आदितीने सगळे क्लासेस सकाळी प्लॅन केले कॉलेज एकदा घरी गेली की मग ती तिचं ती असं तुम्ही करू शकता. दिस इज टाइम मॅनेजमेंट. काय सम्राट अशा प्रकारे सम्राट तुला बऱ्यापैकी प्लॅनिंग करावं लागणार आहे. टाइम मॅनेजमेंट सम्राट तुझाच क्वेश्चन होता ना टाइम मॅनेजमेंट वी आर डिस्कसिंग दॅट. हा येस व्हॉट एल्स अजून काय सुचतंय काय बोलायचं आहे. येस ऑनलाईनला काय क्वेश्चन्स दीपंकर मला वाटतं आदितीला ओळखत असणार. दीपंकर हा आदितीला ओळखत असणार ते दोघे एकाच मॅडम कडे जातात त्याच तिथेच असेल. येस ऑलराईट चला येस अजून सो येस आदिती अँड श्वेता थँक्स अ लॉट तुम्ही दोघे आलात आणि यू 3 फार मस्त वाटलं. आणि या सगळ्यांना आय होप तुम्हाला काही आता तुम्हाला काहीच क्वेश्चन नाही आहे बरोबर आहे. पाहिजे असेल तर आपण एकदम लास्टला सर दिवाळी झाल्यावर परत एकदा कॉल करू. आपल्याला आज देन टू कम इनटू द क्लास अँड थोडंसं लास्ट मोमेंट की लास्ट खरं तुम्हाला आता काही आयडियाच नाही पण एक गायडन्स म्हणून मी त्यांना इथं बोलवलंय की कसं तुम्हाला पुढे आणि आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. ते नंतर होणार नाही. एकदा टेम्पो गेला की गेला आणि दिवाळी नंतर जातो जातो. परत आणायला वेळ लागतो. गणपतीमध्ये डिस्टर्बन्सेस येतात. मी आता मग स्टार्टिंग फ्रॉम झिरोच करायचं करायचं. नाही पहिल्यापासून सगळं परत. आणि ते नंतर आणि ते प्रेशर त्याने तुमचं पाणी पडून ऑन होणार. मला भीती वाटायला लागते अरे माझं काहीच मला आठवत नाही पण डोंट वरी काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. असो आपले रिव्हिजन पण असते त्यामुळे ते हळूहळू तो टेम्पो पण बिल्टअप होतो आणि मग तुम्ही त्या ग्रुप मध्ये येता. मग तिथून खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास सुरू होतो. पण याचा अर्थ असा नाही तेव्हा सुरू करायचा आहे काय तर नाही बघा अद्वैत सर तो क्लासचा तिथंच राहतो. हो ते सगळे मागचे सगळे तिघ ते दोघं राव आहेत तन्मय आणि आतिश. त्यांना टच करायचा नाही. ते जी वाटेलच्या वेळेला येणार वाटेल त्या वेळेला जाणार. सर मग तुम्ही ओरडायला करत काय आता हळूहळू काय मारू आज काय टाइमिंग होतं 9.59 आलं नाही. मग अरे कधी येते तुम्ही बघूया सेम. सो चला येस थँक्स अ लॉट तुम्ही सगळे इथे आलात आणि आज आपला बहुतेक क्लास संपलाच आहे. हो माय गॉड आपण ओव्हरलोड केलाय. ऑलराईट लेट्स स्टॉप हिअर. आज आपण तिथे थांबूया. आज मुद्दामून मी एक चॅप्टर संपल्यानंतर जो ब्रेक घेतलाय तो त्यांना बोलवण्याचा घेतला. उद्यापासून आपण एसटी चॅप्टर नंबर 1 काय कॉर्पोरेट फायनान्स. आयटी ला तुला काही क्वेश्चन आहे. आयटी नाही एसपी नाही एसपीच्या बदले आयटी आयटी कसं करतात. जर तू सिम्बॅसिसला लेक्चर्स अटेंड कर त्या मॅम चांगल्या आहेत आयटीच्या म्हणजे त्या शिकवतात. आणि ऍट दी एंड इट्स ओनली एमसीक्यूज आणि एक बुक मिळते टीपीएस टीसी काहीतरी नाव बाय दॅट बुक आणि त्यातले सगळे ऑब्जेक्टिव्ह. पण आयटीच्या मॅम चांगल्या आहेत सिम्बीच्या. सो तू लेक्चर्स अटेंड ऑनेस्टली टीचर्स इतका रोल नाही प्ले करत. पण ते प्रॅक्टिकल्स सिम्बीला स्ट्रिक्ट आहेत प्रॅक्टिकल्सच्या बाबतीत आयटीच्या इवन मॅथ्स फॉर दॅट मॅटर. मॅथ्स आहे पण मॅथ्स आलंय ऑल द बेस्ट. बँकिंग नाही. मॅथ्सचा पेपर यावर्षीचा थोडासा टफ होता. मी ऐकलंय मॅथ्सचा पेपर टफ होता.
तो दरवर्षी ड्रॉप असतो. पण यावर्षी सर जास्त वाट लावली आहे. दरवर्षी जास्तच असतो. ह्यावेळेस 60च्या सायन्सचा कमी मॅथ्सपेक्षा ठेवलंय. कॉमर्सचा मॅथ्सचा पेपर टॉप. स्टॅट्स काय कारण? स्टॅटिस्टिक्स काय म्हणजे? सर आणि घाण नंबर होते पेपर्स मध्ये. पण आता स्टॅटिस्टिक्स आहे. नाऊ यू आर गोइंग टू फेस दॅट स्टॅटिस्टिक्स. आता इथून पुढे स्टॅटिस्टिक्स सगळं येणार, मॅथ्स पण येणार. तू नाही. Yes. तू पण. नाही. नाही, नाही, नाही. नाही तिला तू कुठे आहे? तुझ्या ऍडमिशन घेणार आहे. IRS नाही FC. फर्ग्युसनला नाही ना घेणार आहे. Ferguson. फर्ग्युसन पण तुला आहे माहिती. तुला आहे माहिती. आता माझ्याकडे आता मागच्या वर्षी होती ना माझी 2 मुलं मॅथमॅटिक्स साठी माझ्याकडे येत होती. अकाउंट्स पण आहे. फर्स्ट इयर कॉमन असते त्यात येतं. मॅथमॅटिक्स पण येतं आणि अकाउंट्स पण येतं. पण ते आता ऑप्शनल ठेवलंय बरं का, चेक कर. बॅचलर ऑफ आर्ट्स. तुला अच्छा तू BA म्हणजे इकॉनॉमिक्स असणार सर. बीकॉम पण करते. बीकॉम पण. बघू त्याचा विचार नाही आहे, विचार करेन. विचार करून चलो सो बाकी करिअरचा पी गायडन्स तुम्हाला नंतर पुढे आपण प्रोव्हाइड करणारच आहोत. अजून काही क्वेश्चन असतील तर सांगा. अदरवाइज वी कॅन स्टॉप ओवर. पेपर सॉल्व्हिंग डिसेंबर तुमचा अभ्यास झालाय पेपर सॉल्व्हिंग मध्ये. आणि अभ्यास लास्ट पर्यंत आपण करत राहिलो. इट्स नॉट लाईक वी आर कम्प्लीटेड. बट अकाउंटचा तर सरांकडे मी म्हणेन एक पेपर ऍटलिस्ट. अकाउंट्स तर सर मला आउट ऑफ 80 काहीतरी 25 होते सरांच्या पेपर. हो तो डेंजर झाला. इवन आदिती आय गेस. आधी पण चांगलं होता पण एवढे कमी नव्हते. सर नाही एवढे नव्हते. नाही सर मला आठवतं पेपर आहे माझ्याकडे. एवढे कमी नव्हते. 54 समजा द्या. बरोबर. आठवतं. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. सगळ्यांचा रेकॉर्ड आहे. नाही पण अकाउंटचा ऍटलीस्ट सरांकडे एक पेपर. द्यायचा. हा इथे बसून द्यायचा. ऑफलाईन आम्ही इथं येऊन ऑफलाईन. द्यायचं आहे. आत्ताच्या टेस्ट आपल्या इथे नसतात. पण शेवटी तुम्हाला ऑप्शन असतो इथे येऊन द्यायचा पेपर. आणि सर घरच्या टेस्ट पण लाईक विदाउट कॉपिंग क्लास मधल्या टेस्टचा फायदा होतो. क्लास मध्ये आपण ज्या टेस्ट घेतो त्या ह्याच्याने आपण ऍटलीस्ट अभ्यास तरी करतो की टेस्ट आहे अभ्यास केला पाहिजे. लर्न होतं पण. आणि ऑलमोस्ट एव्हरी संडेला होत्या. हो. इनिशियली 4-5 संडेज नव्हतं. नंतर चालू झालं. आणि प्रीलिम आले की मग ते आमचं डिस्टर्ब गडबड. कारण कॉलेजला प्रीलिमला आम्हाला तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो. तर त्यावेळेला आम्ही आमचे टेस्ट तुमच्यावर थोपू शकत नाही. कंपल्सरी करू शकत नाही. तोपर्यंत सगळं कंपल्सरी असतं. पण तिथून पुढे हे सगळं ऑप्शनल आहे. तिथून पुढे तुम्ही तुमचं तुम्हीच करत असता. येस बोला अजून. ऑल राईट यू स्टॉप. आता गेलं तरी चालेल. मी इकॉनॉमिक्सला आता बघायचं आपण की चला, आता हा. इथे तुला राहिलं आहे. Exercise number 6. नाही 4 तू मॅम कडे येतोय का? थांब. तर मला इंटरनल्सच कमी दिले असं वाटतंय. मला पण असं वाटतंय. अहो, ते नाही एक मिनिट अप्रोच करतो. तुम्हाला आदित्यची वेळ स्वतःची कोण आहे? वेदेला किती आहे? हम्म? वेदेला किती आहे? 92. बसती. तिचं पण थोडस हा बोल. आता काय चालणार काय आहे कॉलेजला? सबमिट करायचे 20. मी नंतर नाही चालणार. आफ्टर 11:30. बरं ठीक आहे. हा येस ओके थँक्यू. ते नाही का एक प्रॉब्लेम झालेला मी तुम्हाला लास्टला सांगितलेलं. एक मिनिट हा. चलो बाय मी क्लोज. हा येस आदित्य बोलो. एक्झॅक्टली. एवढे कमी. माझी थोडीशी आराम ठीक आहे चालेल. ऐका
ऐका ऐका, स्नेहा आणि आदित्य, तुम्ही पहिले प्रिपरेशन करा. जर तुम्हाला वाटलं तर माझ्याकडे क्लास आहे IT चा. आत्ता त्या टीचर इथे येणार नाही, पण आता मला ऑनलाईन करता येईल. बर चालेल, मी त्यातून त्या टीचरना विचारतो, त्या माझ्या इथे येणार आहेत का. ओके ठीक आहे. हां येस आदित्य. हो, कॉमर्सला मॅथ्स प्रॉपर सब्जेक्ट आहे. तो तुम्हाला ऑप्शनल म्हणून घेता येतो. ऑप्शनल म्हणून घेता येतो तो, तुम्हाला तुमच्याच्यात नाही येतो कंपल्सरी. मी तो आपण आत्ता नको, आपण नंतर डिस्कस करू. स्नेहा तू मला एक थोड्या वेळाने एक आफ्टर 12:30 फोन कर. ओके ओके येस बाय. मला पेपर द्यायचे होते ना, ते मी नव्हते दिले बघा. 3 पेपर मी फक्त दिलेले आहे मी सब्जेक्टचे. तरी 3 दिलेले. मी बोली विकत आणून देत होते पेपर्स, मी तरी सॉल्व्ह करून दिलेले. आणि मग त्याच्यानंतर ती हेडवर होती ना, गौरी म्हणून एक होती मुलगी ती, तर तिने जाऊन कंप्लेंट केलेली इंग्लिशच्या टीचरला. म्हणजे ती इकॉनॉमिक्स शिकवते आणि इंग्लिश पण शिकवते तिला. मग मला डाऊट आहे की त्याच्यामुळे कमी केले असेल, कारण की आय एम क्वाईट शुअर मला 18 मिळणार होते, कारण की माझे बाकीचे सगळे आन्सर्स करेक्ट होते. आणि फायनल एक्झाम मध्ये मी एवढं वाईट परफॉर्म नाही केले की मी 7च्या खाली वगैरे जाईल. पण आता इंटरनल्सला आपण काही हँडल नाही करू शकत. इंटरनल्सला आपण काय नाही करू शकत. कुछ नाही तर काही इथे वाढत असतील तर वाढतील. आता एकदम. आणि मी तुम्हाला एक हे पाठवतो, 28 तारखेला एक सेमिनार आहे. नाही हो तुम्हाला मी पाठवतो. तो काय तर तुम्ही अटेंड करा DCC. आणि अजून एक हो 28 जर तुमची एक्झाम कधी आहे, कधी एक्झाम कसली एक्झाम? एक्झाम मस्त चांगलं व्यवस्थित मध्ये एक्झाम मस्त एकदम सुपर होईल. माझी 27 आणि तुझ्याबरोबर तिला किती मिळाले? 67. एक मिनिट हां बोल. कॉस्टिंगचं बुक माहिती नाही आहे, पण तुला हो एक मिनिट होतं. आणि तुझ्याकडे आहे का, चेक कर एखादा. कुठलं बघायचं आपल्याला कॅश हे करायचंय, कॅश बजेट का फ्लेक्सिबिलिटी. तुम्हाला काय आठवत असेल? सगळं आठवलं. एकच मिनिट. मी तुला फ्लेक्सिबल देतो पहिला. मला त्याची शक्यता खूप वाटते. मला पण माझ्या घरच्यांना सगळ्यांना तेच वाटतं की दरम्यानमध्ये प्रॉब्लेम काय केला. आणि मला आठवत पण नाही मी इकॉनॉमिक्सचा पेपर कसा लिहून आली आहे. चांगला लिहिलेला आहे, थोडं आठवतं मला सगळं आठवतं. आता मला कसं आठवतं गोष्ट खरंच छान लिहिलेलं आहे, खरंच छान लिहिलेलं आहे. किती दिवसांनी यायचं? 8 डेज किंवा 15 डेज पण लागतात. काय हो मग ते काय फोटोकॉपीला पे करायला पर सब्जेक्ट अख्खा टाकलाय.
सगळा 4 आपले. तरी ट्राय कर इंग्लिश नाही, IT नाही. इंग्लिशमध्ये टाकायचं आणि ते आणि इंग्लिशला ते बालाला आठवतं. उगाच. आणि ते मी काल काहीतरी रूल वाचत होतं, जर का तुम्हाला मिळालेल्या मार्क्सच्या 5% वाढत असतील तरच ते तुमचं पेपर रिचेकिंगला भेटत, असं काही आहे का? मी व्हॅल्युएशन 4 बाय द वे मी चेक टाकायचंच नाही. मी इथे फक्त कोडिंग करायचं. मी व्हॅल्युएशन करायचं. आपण ते व्हॅल्युएशन करायचं. पण ते सुद्धा आधी येऊन ते बघूया. खरं चान्स असेल तर करायचं. हा नाही नसेल तर तर काही नाही करायचं. ते पहिले आधी बघायचं तर पीडीएफ घेतली जातात. मला पीडीएफ येतात. पीडीएफ आल्या की तू मला पाठव. मी चेक करतो. मी तुला सांगतो की किती होणार नाही होणार. सेम इज केस विथ श्वेता. श्वेताचा आम्ही एक्सपी करणार. किती 85 होतं. माझ्यामध्ये जास्त काही जास्त पाहिजे. मला तर कॉलेजेसचा झोल वाटतो सर. आम्ही चांगले दिले. आणि तो आता येईल थोडं आलं की मला पुढे हे बघ. तुला ईमेल दिलाय तो मी लक्षात ठेव. माझाच दिलाय, मी चेक करत असते काय. त्या ईमेलवर साधारणपणे 8 दिवसांनी येतात. 8 दिवसांनी येऊन दे यार. 15 खूपच जास्त होते. आता ते कसं काय किती गर्दी आहे काय आहे गडबड आहे. आता आम्ही सर सगळ्यांना ओव्हरऑल रिझल्ट कमी झालाय 3% आहे ना. मला नाही वाटत. मला सगळं नॉर्मल वाटतं. जसं मागच्या वर्षीच होतं तसंच या वर्षीचं आहे. काही स्पेशल काही नाही. स्पेशल कमी पण नाही, स्पेशल जास्त पण नाही. आमच्या कॉलेजमध्ये टॉपर इज 95. 95%. म्हणजे सगळ्यात 100 मिळाले होते काय. 80, 100 नाही मिळालेत मॅथ्समध्ये. मॅथ्स खूपच वाईट होता मे बी, काय माहिती. पर्सेंटेज किती येते ना? 82.3. मला 82.83. मॅथ्स तर मला नाही माहिती. चला बाय द वे तुझा एक फोटो काढायचा. सर मी तुमचा मला चांगला वाला पाठवतो. आता मी फारच झोपले. इथे 2 मिनिटात फोटो असा क्लोजअप पाहिजे यार. एवढं लहानचं तिला दिसणार नाही. हा मग मी तुम्हाला क्लोजअप पाठवतो. पासपोर्ट साईज आता पाठवतो. मला जायचं त्याच्याकडे. हा पाठवतो लगेच. तो लगेच तुमचं आता मी झोपले ते. मोस्टली उद्या आईस मोस्टली उद्या इथं लागणार. कुठे इथं वाव हो. आम्ही बघायला. हा बघायला येस. लास्ट बॅच मध्ये पण रुद्र होता ना, म्हणजे त्याच्यावर नाव जोगळेकर तो पण फ्रेंड आहे. सरांचे जेवढे सगळे ते सगळे ओळखीचे. जवळपास अख्खा मित्रमंडळ कॉलेज माझ्याकडे आहे. हे श्रेयस आणि तन्मयला मीच पाठवलंय. माझ्या इकडे कोणीच राहत नाही फ्रेंड्स आपल्या वेळेचे. सगळे बालोरी, फातिमा नगर तसे येतात. होय, होय. आणि तसे आमच्या सरकार नगरमध्ये मुलं सगळे सायन्स वाले. एक मिनिट आले. चलो येस. भेटू सर. मस्त मी पाठवतो. आलात ते. जरा मुलांना पण गायडन्स काहीतरी असं बरं वाटतं. जरा मोटिवेशन मिळतं. असं काही झालं की तर तुम्हाला फन पाहिजे क्लासमध्ये तर मी महाराज जायचो. काय? तुला invite केलं डिबेट तर. सेशन्स ठेवूया. हा, special. हा सर आम्ही एक टॉपिक घेऊ शकतो. कुठला आहे? Debate. इकॉनॉमिक्स एसपी नको. इकोबद्दल मी तर लांबच राहणार आहे. चालेल आता संपलं मग. चलो सर. Bye, Yes, sir. yes, ma'am. Bye, sir. Thank you, sir. See you सरांसाठी. Yes. चल, Yes, bye. काय सर? Bye. बरोबर. आता काय करायचं आहे? 70%, 80%, 90% एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुला 60 आणि 100 दिलेले आहे. So you need not have to calculate 60 and 100. Calculate तर करावं लागेल आपल्याला. पण मेन 60 बरोबर 70, 80, 90 आणि 100 एवढं कॅल्क्युलेशन करायचं. एकाच संपले जवळपास आपण सगळं कव्हर करू. बेस. आणि फॉर्मॅट काय करणार? फॉर्मॅट म्हणजे कॉस्टिंगचा फॉर्मॅट करणार का कसा? फॉर्मॅट आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट म्हणजे प्राइम कॉस्ट आणि ऑल दॅट काइंड ऑफ थिंग. पण आधी चेक कर. व्हेरिएबल कॉस्ट आणि हे दिलंय म्हणजे आपलं फॉर्मॅट कसं दिलंय त्यावर आपलं ठरतं फॉर्मॅट काय. कॉस्टिंगचा फॉर्मॅट असेल तर कॉस्टिंगचा फॉर्मॅट. नाही तर फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट. असं बघून करायचं. एकदा चेक कर आणि आपण सॉल्व